सगळ्या आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहे. तर प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो. सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपले आदरणीय तात्यासुद्धा, तात्यांना काय तात्या म्हणजे कसे श्रीकृष्णाची भूमिका आहे. तात्या या ठिकाणी उपस्थित आहे. तात्याने हात घातला तर ते काय पुढला कार्यक्रमात लावून टाकेला. मग तात्या इथे दीपकराव आपले टिळक साहेबांवर जबाबदारी कुठली आहे? सांगलीची आमचे चंद्रहार पाटील म्हणून आपले मित्र आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पैलवानांची जबाबदारी त्यांच्याकडे, पण ती सुद्धा उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं भूषणमध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलं की खऱ्या अर्थाने संघर्ष कसा असावा. आणि एका शहरात जाऊन चांगल्या दादा लोकांना भरून पुरून त्या ठिकाणी साम्राज्य उभं करण्याचं काम आपल्या तालुक्यातून देखील असं कोणी, ते म्हणजे आदरणीय दादा भोकरकर साहेब. आणि तुमच्या पावलावर घेऊन आपले अभिषेक भैया सुद्धा नगर शहरामध्ये अतिशय चांगलं संच उभा केला. महापौर पदाच्या कालखंडामध्ये इतकं चांगलं काम त्यांनी केलं. आता आम्ही 15 दिवसापासून आम्ही नगर शहरात बरोबर घेतोय. तर भैया प्रत्येक वार्डात पारला आणणार मुलं सुद्धा अभिषेकरावांच्या परिचयाचे, महापौर साहेबांच्या. म्हणजे एक अभिमान वाटतो यार, आपला माणूस बाहेर जाऊन जर एवढं चांगलं वैभव करू शकतो. दादानी ते 8 दिवस झालं पाहतो. म्हणजे खरंच दादानी त्या संचनी पाहायला नाही बरं का. म्हणजे हे महाभिषेक व्यासपीठावर आहे म्हणून मी नाही सांगत. आपण विधानसभा लढवली, दादा आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडात आपल्याबरोबर आपल्या मतदारसंघात तिकडे ज्येष्ठ लोकांच्या मिटिंग घेतात. पण नगरमध्ये एकदम टॉपचे लोक दादाच्या पाया पडतात. खरंच दादा म्हणजे नावाप्रमाणे दादा आहे. म्हणजे जे ते लोक सांगतात, दादांना बोलतात, दादा तुमच्यामुळे हे लोक उदयाला आली, तुमच्यामुळे या लोकांना दादागिरी संपली, असं दादा अभिषेकराव या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्याच मंडळी ज्यांनी आता अध्यक्षपदाची भूमिका बजावली. संतोषराव कुठं अध्यक्षपद घेऊन गायब झाले का? अध्यक्षराव येतापी साहेबांचं लाईव्ह बघा तुम्ही, एकदम खतरनाक हटके माणूस आहे. आम्ही जरा शिवसेनेत बरोबर होतो. अमोलराव सुद्धा इथं, अमोल कुठे गेला आपला नगरसेवक, अमोल तर इतका भयान नगरसेवक आहे. खरंच त्याच्या पायाला इतकी भिंगरी आमच्या अमोलराव या ठिकाणी उपस्थित आहे. जहीर भाई आपलं श्रीगोंद देऊन करत, म्हणजे ह्या माणसाचा राजकारणाचा काही संबंध नाही. जहीर भाईला हातवर करणं या माणसाचा राजकारणाचा काही संबंध नाही. पण आपल्या प्रेमापोटी एक चांगला सेटल माणूस आहे. पंप, पेट्रोल पंप हे सगळे, पण एक आपल्या प्रेम असणारा माणूस नाही. हे आपल्याला लढाई जिंकायची ही भावना ठेवून काम करणारे. दुसरे आपलेच नेते इतके दिवस नाही आले, पण त्यांना पण कळालं काहीतरी जुळत आहे. इतके दिवस तर आपल्याला वाईट टाकल्यासारखंच केलं. आपण महायुती ते महाविकास आघाडीचं लपडं चालू झालं आणि सरांचा मला फोनच बंद झाला आणि मी केला तर उचली तर नसायची. म्हणलं यायला बघा माणसं एक दिवसात राहतात एकमेकाला. पण आता 2-3 दिवसापासून परत आता जुळायला लागले आहे का ना. असे आदरणीय संभाजी रोखले साहेब, सगळेच आपले व्हिडिओंना, आपले सगळे शिवाजीराव जाधव असो, बाळासाहेब हाराळ साहेबांनी तर मला आत टाकली. म्हणले हे जाहीर निर्णय केल्याशिवाय मी काय जास्त बोलणार नाही. म्हणजे हे तुम्ही पक्क ठरून आलेलं दिसतं आमचं हे करायचं. तर तुमच्याशिवाय पारनेरकरांच्या याला ज्यूस नाही येत ताकदीला. कारण हे सगळं पारनेरकर हास्याने विसरू शकत नाही. ज्यावेळेस मग आपल्या वाढदिवसाची सभा होती, इतका उद्रेक झाला, इतका जोश होता कार्यकर्त्यांचा. कुणीच कोणाचं ऐकाना, कुणी घोषणा द्यायचं, कुणी काय काय. बरोबर ना. 10 मार्च 18 ना 2018 बाळासाहेबांनी माईक घेतला आणि जे लोक चार्ज करून दिले ते इजलेच नाही, डायरेक्ट मला मुंबईलाच पाठवले. असे बाळासाहेब हाराळ सगळेच या ठिकाणी. ढेपे सर जाम खेळून आले. म्हणजे खरं त्या ढेपे सरासाठी बिचारासाठी टाळ्या वाजवावं. आणि इतका प्रामाणिक माणूस माझ्या आयुष्यात मी खरंच पाहिलं नाही. ते किती वर्षापासून इतकं चाललं आहे त्या माणसाचं. मी कमी पळवतो एवढं ढेपे सर, इतकी धावपळ असते. सगळेच आपले आता तालुक्यातले तर सगळेच मान्यवर या ठिकाणी. प्रशांतराव दरेकर म्हणजे त्यांनी भाषणसुद्धा, मला वाटत नव्हतं प्रशांतराव तुम्ही एवढं भाषण करता. प्रशांतरावांचा किस्सा सांगतो. प्रशांतराव कोणचा सण होता, मला तुमच्या वडिलांना त्यांना घेऊन आले ते सण कोणचा होता, माझ्या रात्रीचं मला भेटायला आले. म्हणले काय होतं, गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रशांतरावचे वडील शिक्षक आहेत आणि माजी संचालक आणि अंबादास दरेकर त्यांचे
त्यांचे वडील आणि त्यांच्याबरोबर एक 4-5 रिटायर शिक्षक गोळा झाले. गुढीपाडवा होता आणि मला फोन केला की गुढीपाडव्याचं तुम्हाला भेटायचं आहे आम्हाला. मी म्हणला ते ओल्ड गँगचं काय काम आहे म्हणलं माझ्याकडे. प्रशांतरावनेच फोन लावून दिला. ते म्हणलं तुम्ही जिथं असताना तिथं आमचं तुमच्याकडे काही काम नाही पण आम्हाला भेटायचे. म्हणलं मग या म्हणलं. संध्याकाळी मी आपलं सगळे रुटीन कार्यक्रम करीत करीत नगरमध्ये गेलो. ते नगरमध्ये आले आणि ते कशासाठी भेटायला आले म्हणले आम्ही तो या बरोबर तालुक्याचं राजकारण काही असू दे आम्ही सगळ्या गँगने ठरवलं आहे म्हणलं. हे कोणी सांगितलं? ज्येष्ठ लोकांनीच सांगितलं. ज्येष्ठ लोकांनी सांगितलं. असे प्रत्येक जण या ठिकाणी एक एक जणाचं मी सांगू शकतो. आमचा हर्षदकडून आला, कर्जतवरून आला. कर्जत खालापूरला आपला हर्षद त्या ठिकाणी आलेला आहे. शरदरावला आता मी सांगितलं निवडणूक होस तर जरा धीराने. हां ते शरदराव प्रकाशराव तर मोबाईलमध्ये बिझी. सगळे आमचे आप्पासुद्धा आज एवढी वेळ कोणाच्या स्टेजवर बसत नाही. आणि हे बिचाऱ्या माणसाचं खरंच प्रेम आहे. आप्पा आपले सारोळ्याचे सगळे या ठिकाणी बघा ना. बाळासाहेबांपासून तर इकडे सगळे तालुक्याचे सगळे भाग्य जाते आहे का नाही. सगळे या ठिकाणी बसलेले कुणी बाहेरून आलेले सगळे मान्यवर. मी आज या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसापासून पाहतो की लोकसभेची निवडणूक म्हणजे राजकारणात मी या विधानसभेची निवडणूक झाली आणि माझा पायगुण चांगला आहे का वाईट मलाच कळालं नाही. आपण निवडून आल्यानंतर लवकर ते सरकार स्थापन नाही झालं. सरकार इकून तिकून स्थापन झालं. आपण महाविकास आघाडीत आदरणीय पवारसाहेब असो, उद्धवसाहेब ठाकरे असो, थोरातसाहेब असो, काँग्रेसच्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सरकारची स्थापना झाली. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, दादा उपमुख्यमंत्री झाले आणि जे कामकाजाला सुरुवात झाली आणि थोड्याच दिवसात कोविड आला आणि त्या कोविडशी आपल्या लढण्यात 2 वर्षे गेली. नंतरच्या कालखंडात इकून तिकून सरकारचं व्यवस्थित महाविकास आघाडीचं कामकाज चालू झालं. राज्यसभेची निवडणूक होती. राज्यसभेच्या निवडणुकीच्या टायमाला मुख्यमंत्री शिंदेसाहेब माझ्याबरोबर आम्ही गप्पा मारत होतो. त्यांनी माझ्या गळ्यात हात घातला. आमच्याकडे 10 रेपाळे असतील. त्यांच्या कामाबाबत मी एक बोलायचं होतं मला ठाण्याच्या महानगरपालिकेच्या संदर्भात आणि त्यांच्याशी बोललो. मला म्हणलं ठीक आहे 2 दिवसांनी आपण भेटू. जरा गडबडी आणि माझ्या पुढं भरत गोगावले शिंदेसाहेब आम्ही अशा गप्पा मारल्या. आता आमची काही चर्चा झाली. ते गाडीत बसले. मला सकाळ मी दादा भाऊला फोन केला. मला दुसऱ्या दिवशी नाशिकला एका कार्यक्रमाला जायचं होतं. दादा भाऊला म्हणलं दादा भाऊ शिंदेसाहेबांची बोलणं झालं माझं. त्यांनी सांगितलं की 2 दिवसांनी भेटू असं बोलणं झालं. आणि दुसरं बरोबर ना अशोकराव सकाळ मला 2-4 जणांचा फोन आला. तू कुठं आहे म्हणलं मी नाशिकला आहे गेस्ट हाऊसला. दादा आहे आमचा. दादा नाही होतो का बरं. म्हणलं आम्हाला वाटलं तू गुवाहाटीला गेला काय. म्हणलं काय झालं. म्हणलं बरेच आमदार स्विच ऑफ झालेत म्हणले मी स्विच ऑफ होणारातलं आहे का म्हणजे जे ठरवीन ते ठरवीन ना. म्हणजे परत त्या काय रे बा पवाडा थोड्या वेळाने म्हणू आपण पवाडा. आता तुझ्या हातात माहीत दिला काय हे जरा डिस्टर्ब होतं. थोड्या वेळाने मी सगळ्यांना सांगेन अजिबात उठायचं नाही पवाडा ऐकूच तर. म्हणजे परत ते महायुतीचं सरकार स्थापन झालं. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला सुद्धा तालुक्याच्या काही विकासाच्या कामांच्यासाठी आपण दादांचं नेतृत्व मान्य केलं. शेवट आपल्या दृष्टीने त्यावेळेची परिस्थिती असते ही राज्याच्या राजकारणामध्ये. त्यावेळेस दादांनी एकदा सकाळी 6 वाजता शपथ घेतली होती आणि दादांनी 6 वाजता शपथ घेतली आणि दादांची त्या शपथ घेतल्यानंतर परत त्यांना 2 पावलं मागं सरकावं लागलं. तो डाव फसला आणि परत दादांनी दुपारची शपथ घेतली आणि त्यावेळेस जर आपण दादांबरोबर विचार केला दादांबरोबर आपण गेलो नाही. या राज्याच्या राजकारणात अजितदादांसारखा नेता टिकला पाहिजे. आपण ही भावना त्यामागे आपली एकदम सरळ भावना होती. म्हणजे छातीवर दगड ठेवला आपण. पवारसाहेबांबद्दलचं प्रेम पवारसाहेबांबद्दलचं सगळ्या गोष्टी आठवत होत्या. पण नाही राज्याच्या राजकारणात दादा आज राहणं गरजेचं आहे. माझ्यासारखा माणूस आमदार असू किंवा नसू तर त्यापेक्षा दादा राजकारणात राहिले पाहिजे ही भूमिका सगळी होती. त्यामुळे आधी इतका आम्हाला पण मानसिक तर असतं. म्हणजे राजकारणात तिथं म्हणलो चायला कुडून राजकारणात पडलो. म्हणजे इतक्या दिवस मला असं वाटायचं मी लय एक्सपर्ट आहे 1 मिनिटात निर्णय घेतो. पण निर्णय काय असतो त्यावेळेस एकदम दमछाक झाली. म्हणजे किती दिवस मला तर झोपच नाही आली. मी घरी आलो मी आपल्या त्या प्रत्येक ऑफिसमध्ये दादांचा साहेबाचा फोटो बघितला तर धक्का बसायचा. आयला हे काय म्हणजे पण त्या परिस्थितीत आपण तो निर्णय घेतला सगळ्या गोष्टी. नंतरच्या कालखंडात तुम्ही पाहिले असं महायुती झाली आणि महायुतीच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काही जणांना मंत्रिपद मिळाले, पालकमंत्री झाले. तर त्यांनी त्या घातच घातला का निलेश लंकेला संपवायचे.
निलेश लंकेला संपवायचं, निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांना संपवायचं, वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला. माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांवर कुठं गुन्हे दाखल करा, कुणी एखाद्या माझ्या कार्यकर्त्याचा व्यवसाय चालू असेल तर ते व्यवसाय बंद करा. एखाद्या कार्यकर्त्याचं नुसतं क्रेशरचं उद्घाटन बटन दाबायला मी जिगरी गेलो तरी 10,000 कोटी रुपयाचा दंड त्या ठिकाणी केला. कार्यकर्त्यांचे RNC प्लॅन करा. उद्योजक लोकांना सांगून काही चुकीच्या पद्धतीने काही करता येतं का नाही ते पहा. एखाद्या कार्यकर्त्याचं विकासाचं काम चालू असेल तर ते विकासाचं काम कसं बंद पडेल याचं म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी त्यांच्या राजकीय कालखंडात, मी तर जाहीरपणे सांगतो, त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर किती चांगले कामं केले यापेक्षा जेवढं केलं तेवढं वाईटच केलं. लोकांना त्रास देण्याचं काम केलं आणि सगळ्यात जास्त जो त्रास दिला असेल तो फक्त आपल्याला त्रास दिला. म्हणजे आपला प्रत्येक आपल्या विकासाच्या कामाला सुद्धा, विकासाचं काम आपलं जर बजेटचं काम मंजूर झालं तर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचं, तुम्ही त्याची बजेट प्लेट कसं काय पाठवली. अधिकाऱ्यांनी सांगितलं अहो ते आमदार आहे ना, त्याची बजेट प्लेट आम्हाला पाठवावं लागते, आम्ही काही करू शकत नाही. कारण त्यांच्या कामातून आपल्या कामात तफावत असायची, त्यांच्यापेक्षा आपण 10 पटीने आपला आकडेवारी पुढं असायची. त्याची बजेट प्लेट कशी पाठवली, मग आता त्याचे कामं कॅन्सल कशी करता येते आणि त्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या कामाला कुठं स्टे लागतो का ते पहा, त्याच्या कामाची कुठं चौकशी लागते का पहा. अरे फक्त त्रास देण्याचं काम केलं. व्यक्तिगत जीवनात सुद्धा कुठं सापडतो का बघा, व्यक्तिगत जीवनात सुद्धा त्रास देण्याचं काम केला. अरे मी आमदार झालो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आज या ठिकाणी वेगवेगळ्या मी माझ्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला जे लोक माझ्या बरोबर होते, जे माझ्या विरोधात होते ते सुद्धा आज याच ठिकाणी बसलेले. का बसलेले, मी राजकारणात जिरवी नाही केली. मी सुद्धा आमदार झाल्यानंतर मला सुद्धा बऱ्याच जण सांगायचे यांनी विधानसभेला त्रास दिलाय, त्यांनी त्रास दिलाय, याच्याकडे बघायचं, त्याची जिरवायची. मी सगळ्यांना सांगितलं आपल्याला जिरवी करायला कोणी आमदार केलं नाही, आपल्याला या लोकांची सेवा करायला आमदार केलं नाही. आपण निवडून येऊस तर एका पक्षाचे पार्टीचे होतो, आता आपण या सगळ्या जनतेचे लोकप्रतिनिधी. आपल्याला जिरवी करायला कोणी आमदार केलं नाही, आपल्याला त्यामध्ये वेळ खर्च करायचा नाही, आपल्याला लोक प्रेमाने जिंकायची. म्हणजे आज पण विरोधक सुद्धा काही लोक विरोधक खाजगीच्या चर्चा करतात, अरे निलेश लंकेने सुद्धा आम्हाला किती त्रास दिला नाही बिचाऱ्याने. अरे आपलं अंतर्मनाने सांगितलं पाहिजे ना, आपण जे केलं ते चांगलं केलंय आणि समाजासाठी केलंय. म्हणजे आज पण कुठल्या पोलीस स्टेशनच्या एखाद्या अधिकाऱ्याला विचारायचं का मी कोणाच्या बद्दल वाईट सांगितलं का, हा माझा विरोधक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, आणि तो माझा विरोधक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा. का एखाद्या तहसीलदारला सांगितलं तो माझ्या विरोधातला कार्यकर्ता आहे, त्याची वाळूची गाडी भरून गाडी आत लावा. कधी माझ्या आयुष्यात नाही केलं. जे बोलतो जे पोटात आहे तेच होटाचं असतं, कधी चुकीचं केलं नाही. कालच गोष्ट आम्ही बबलू शेट, आम्ही 2-4 जण होतो, अशाच एका माणसाविषयी चर्चा झाली. बबलू शेट मला अरे इतक्या थर्ड लेवलला बोलतो आपल्याबद्दल, बरोबर ना, कुठे गेले एवढा 3rd डिग्री भाषेत आपल्याबद्दल बोलतो, आपण काहीतरी करायला पाहिजे. आता बबलू शेट हे निवडणूक होत तर डोक्यात बर्फ ठेवायचं नाही, निवडणूक झाल्यावर आपल्याला ते करावं लागेल. म्हणलं याला त्याला काही करण्यासाठी आपण वेळ खर्च नाही करायची. आपण आपल्या परमेश्वराला स्मरून सांगायचं, आपण जे करतो ते चांगलं काम करायचं, याच्यासाठी आपली ताकद खर्च नाही करायची. याच्यासाठी अरे चुकीच्या पद्धतीने लोकांनी आपल्याला त्रास दिला, आपण नाही, आरेला कार्य म्हणायची ताकद पण आपल्यात आहे ना. एवढं काही सोपं आहे का आपण, पण नाही. आपण राजकारणाच्या पद्धतीने खेळ खेळायचा. अरे तुम्हाला भायावर करता येतात ना, आम्हाला पण दम थोपाट येतात, एवढं तर आमच्यात दम आहे ना, म्हणून तर आपण आमदार आहे ना. एवढं पण तुम्ही याला त्याला आयऱ्या गायऱ्याला पुढं घालून चुकीच्या पद्धतीने आम्हाला जर कोणी त्रास देत असेल, आम्हाला नाही, आम्ही राजकारण हा आम्ही आनंदाने खेळ खेळणारे माणसे, राजकारण प्रेमाने खेळ खेळणारे माणसे. पण या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे. का निर्णय घेण्याची वेळ येते आहे, अरे तुम्ही व्यक्तिगत लेवलवर जर एखाद्याला बद्दल जर तुम्ही आकसाच्या पद्धतीने आकस ठेवून जर तुम्ही त्रास देत असाल तर राजकारण गेलं. राजकारण काय आपलं काय पिंड आहे का. जर आपल्याला नेहमी जर तुम्ही कायम जर तुमच्या अंगावर 1-2दा कायम जर एखादा माणूस तुमच्यावर जर वार करीत असेल तर त्यावेळेस स्वाभिमान आहे ना, अभिमान आहे. ठीक आहे, दादांनी आपल्याला, दादांचे उपकार आहे, दादांनी आपल्यासाठी सगळं केलं. आज दादांच्या बद्दल आपला आजही मत चांगला असणार आहे, उद्या पण चांगलं मत असणार आहे. कारण दादाने वाईट काळात आपल्याला मदत केलेली, वाईट काळात संघर्षात आपल्याला दादांनी ताकद दिली. पण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्या पद्धतीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम केलं. अरे आज पण बाळासाहेब खिलारी सारखा शिक्षक माझ्या बरोबर फिरतो म्हणून त्या शिक्षण अधिकाऱ्याला सांगायचं निलंबित करायचं. शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचा पास आपण प्रत्येक शाळेचा पास दिले. का दिले,
छत्रपती संभाजी महाराजांची विचाराची गरज आहे, छत्रपती शिवरायांच्या विचाराची आज खऱ्या अर्थाने काळाला गरज आहे. अरे आज आपला देश कुठं चाललाय? अरे जे देश आहे, अमेरिकेच्या माणसाशी चर्चा करा, रशियाच्या लोकांशी चर्चा करा, ते सांगतात की विकासावर आपल्या बरोबर बोलतात, आपल्या बरोबर. इस्रायलच्या एखाद्या माणसाची चर्चा केली तर ते विकासावर चर्चा होत असती. अरे आज आपला देश, आपण फक्त म्हणतो डेव्हलपमेंट, आपला देश जातीवादी बोलायला लागला, जातीपाती बोलायला लागला. आज आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या देशाला गरज आहे ते छत्रपती शिवरायांच्या विचारायची. ज्या राजाने 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमाने आज इतिहास लिहिलेला आहे, त्या छत्रपती संभाजी महाराजांचे शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे. ज्या भावनेतून आपण शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवतो, बेलोंडी सारख्या ठिकाणी निंबित एका सुट्टीवर असलेला पोलीसचा कर्मचाऱ्याने फक्त शाळेत जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या पोलीस कर्मचाऱ्याला, त्या SP ला सांगून दुसऱ्या दिवशी निलंबित केलं जाते. अरे इतक्या चुकीच्या पद्धतीने अकोल्याचे 2 शिक्षक फक्त चौकात कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांचं मत व्यक्त केलं म्हणून अकोल्याच्या 2 शिक्षकांना निलंबित केलं. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, ते काय माझे कार्यकर्ते का नाही, त्याला ओळखीत पण नाही, मत व्यक्त केलं म्हणून त्याला निलंबित केलं जातं. अरे इतक्या चुकीच्या पद्धतीने, अरे रावणाचा नाश झालेला आहे तर तुम्ही कोण? रावणाचा नाश झालेला आहे या म्हणजे ज्या वेळेस अहंकार निर्माण झालेला आहे त्या अहंकाराचा शेवट झाल्याशिवाय राहणार नाही. अरे ही साधू संतांची भूमी, ही पवित्र भूमी, ही या भूमीमध्ये इतकं काही अतिरेक चालणार नाही. तुम्ही पाहिला असेल, जर एखादा दिवाळी जायला लागला ना, फाडफाड करीतो, तशी गंमत आहे या जिल्ह्यामध्ये, इतकी फाडफाड. हा, आणि आमच्याकडलं यंत्रणा, अरे तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुम्ही मोठे माणसं आहेत, आम्ही तुम्हाला नमस्कार घालतो, आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. अरे आमच्याकडे यंत्रणा नाही, आमच्याकडे डब्या डुब्यावाले नाही, जीवा भावाचे मावळे आहेत रे, जीवा भावाचे. यार निलेश लंकेचा छाती झेलण्याची ताकद असणार हे सगळे मावळे या ठिकाणी माझ्या बरोबर आहे. अरे आजपर्यंत आपण राजकीय जीवनामध्ये काय केलं? कुणी आरोप करतो का निलेश लंकेचं घड्याळाच्या व्हॉट्सअप टाकलं जातं? अरे तुला माहिती का रे, व्हॉट्सअप घड्याळ टाकणार? अरे घड्याळ सुद्धा माझ्या जीवा भावाच्या लोकांनी, पुढे आमचं बाळू लंके पुढे आहे का? फक्त माझं पहिलं घड्याळ डिस्चार्ज होत होतं म्हणून आमच्या बाळू लंके म्हणा नाही पहिलं घड्याळ डिस्चार्ज. अरे जीवा भावाचे लोक कमावलेत रे म्हणावा म्हणून मला लोक सगळं काही देतात. किती पैसे कमावले, किती सत्ता कमावली, हे मी जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन मी पैसे कमावले नाही माझ्या आयुष्यात. लाख मोलाचे ज्या माणसांची किंमत होऊ शकत नाही असे लोक मी या ठिकाणी कमवलेले, असे लोक कमवलेले. मला आयुष्यात काय करायचं? मला आयुष्यात स्वतःसाठी जगायचं नाही, मला आयुष्यात माझ्या गोरगरीब लोकांना, माझ्या सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचं काम राजकीय जीवनामध्ये करायचं आहे. अरे राजकारण मला कुठली प्रतिष्ठासाठी नाही करायचं, राजकारणात माझं कुठलं साम्राज्य टिकवण्यासाठी मला राजकारण नाही करायचं, मला राजकारण जिरवाजिरवीसाठी नाही करायचंय. अरे मला या राजकारणाच्या ताकदीचा फायदा माझ्या गोरगरीब लोकांना कसा होईल, माझ्या सर्वसामान्य लोकांना कसा होईल यासाठी राजकारण करणारा माणूस आहे. अरे तुम्ही इतके मोठे तर मग एका सर्वसामान्य माणसाच्या एवढा कशाला घाम फुटायला पाहिजे, एवढा कशाला घाम फुटायला पाहिजे? अरे माझा बाप मास्तर आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे ना, तुम्ही तर मोठे आहेत ना, तुम्हाला कशाला घाम फुटायला पाहिजे एवढा? हे येणारा काळ सांगेल तुम्हाला तुम्ही काय आणि मी काय. येणारा काळ सांगेल. अरे आता जेवढ्या घोषणा दिल्या काय मला आवाज नाही ना. म्हणजे राजकारणामध्ये का आपण काय केलं या मी अभिमानाने सांगू इच्छितो. तुम्ही मला 2019ला आमदार केलं. अरे आमदार झाल्यानंतर माझ्या डोक्यात समोर एकच प्रश्न होता की या लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमातून उतराय होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. 20-20 घंटे नाही 21-21 घंटे काम केलं आणि प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं. या तालुक्यामधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत समस्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला.
रात्री अपरात्री एखाद्याचा फोन आला हॉस्पिटलच्या बाबत तर रात्री अपरात्री एखाद्या हॉस्पिटलला फोन करून ते पेशंट ऍडमिट करायला लावलं. एखाद्या शेतकऱ्याची जर गाडी कुठे एखाद्या पोलिसांनी अडवली तर त्यावेळेस रात्री 3 आणि 4 वाजता फोन घेऊन पोलिसाला सांगितलं शेतकऱ्याचं माल आणलं सोडायचं. बरोबर आहे ना, तिकडे हात केला संधी येत नाही. गाडी सोडवली पाहिजे. अरे हे काय रात्री अपरात्री एखाद्याची गाडी जर टोल नाक्यावर अडवली फोन आला तरी फोन करून सांगितलं माझा कार्यकर्ता आहे सोडून दे. हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम आहे ना. अरे हे आमच्या त्या एका कार्यकर्त्यांनी जाहीर सांगितलं एक फोन रेकॉर्ड दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. हे पैन तर माझ्या बाबतीत लावायला पाहिजे होते. जायला मिळायचं लय फायदा झाला. म्हणजे जग जाहीर लोक बोलतात का एक फोन दाखवा रेकॉर्डिंगचा सर्वसामान्य लोकांचा रेकॉर्डिंगचा फोन दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. अरे लाज वाटतो दादा. किती लोकांना दिशाभूल करायची. लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला वेगवेगळ्या भागात गेले मोठमोठ्याले आश्वासनं दिले आम्ही हे काम करू आम्ही ते काम करू. अरे काय केलं आता तोंड दडवायची वेळ आली ना. तिकडं नगर तालुका श्रीगोंदा भागात जाऊन सांगितलं साखळाईचं पाणी आणल्याशिवाय मी परत 5 वर्षात मत मागायला येणार नाही. आता काय तिकडं सांगितलं याला जाऊन आमच्या शेवगावला ताजनापूरचं पाणी आल्याशिवाय मी गावातच येणार नाही. लोकांनी मला सांगितलं सप्त्याला गेलो त्या दिवशी. अरे हे फिरकलेच नाही तर पाणी तर सोडून दे. अरे डाळ गुळ वाटली लोकांनी कशी रेकॉर्डिंग केलं बघा. कांदा ते अमित शहा साहेबांकडे गेले. ते गेले ते काही करा साहेब आमची वाचवा आम्हाला तिकीट द्याच. आणि साहेब इकडं असं दाखवलं की आम्ही शेतीचा कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी गेलो. कुणीतरी त्यांना एखादा अर्धशाने भेटला असून उद्या निर्यात बंदी उठणार आहे परदेशी उठणार आहे. त्या महाशयाने लगेच बाईटच लावून टाकली मीडियाला कांदा निर्यात बंदी 2 दिवसात उठणार. आणि त्यांनी छापलं कांदा निर्यात बंदी उठली. पारनेरच्या मार्केट कमिटीत सत्कार नाही. पारनेरला नाही झाला. नगर मार्केट कमिटीत सत्कार. श्रीगोंदा मार्केट कमिटीत सत्कार. त्यांना असं वाटलं का निर्यात बंदीच उठवल्या. भाषण तर असं आणलं मी ठरवलं होतं जर कांद्याची निर्यात बंदी उठली नाही तर मी मतच मागायला येणार शेतकऱ्याला. भाषण सुद्धा केलं व्हायरल झालं भाषण. संध्याकाळी त्या सचिवांनी सांगितलं निर्यात बंदीच उठली नाही साहेब. निर्यात बंदीच उठली नाही. मग आता तुम्ही म्हणले होते निर्यात बंदी उठली नाही तर आम्ही मत मागायला जाणार. आता काय त्याच्यावर बोला ना. अरे आमच्या त्याने जे होणार आहे तेच बोललो आम्ही. जे केलं तेच बोललो आणि जे बोलतो तेच आम्ही करतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारी औलाद आपली नाही. अरे याचे त्याचे काम मंजूर झालेले प्रमाण लावायचे. आमच्या नारायणगावच्या राजूला फोन केला ते ठेवलेत ना डायऱ्या डुऱ्यावाले. कुठे राजू डपड्यावाले फोन आला एका डपड्यावाल्याचा. राजू त्या दलित सुधार योजनेचे पैसे अमुक साहेबांनी मंजूर केले. पुढे आमचा राजू म्हणला साहेब दलित सुधार योजना ही ग्रामपंचायतचा अधिकाराचा पैसा आहे त्याचा तुमचा काय संबंध येडेबिडे फोन ठेवा. आमचे सरपंच आहे ना नारायणगावचे बरोबर आहे ना. म्हणजे दलित सुधार योजनेच्या कामाचं सुद्धा श्रेय घ्यायला लागले. म्हणलं काय अरे स्वतः मी तर 1000 वेळा सांगितलं मी माझा लेखाजोखा घेऊन बसतो तुम्ही तुमचा लेखाजोखा घेऊन बसा. मी माझ्या विकासाच्या कामाचा लेखाजोखा घेऊन बसतो. मी पत्राने कुठल्या तारखेला कुठल्या मंत्र्याला पत्र दिलं आणि कुठल्या सचिवाला कुठल्या तारखेला भेटलो आणि कुठला काम मंजूर करण्यासाठी काय पाठपुरावा केलं एक दाखवा ना. पत्र एक दाखवा ना. अरे तुम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र म्हणून लोकसभेमध्ये कामकाज पाहायला जाता. 5 वर्षात एक भाषण दाखवा ना. माझ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी एक भाषण दाखवा ना. अरे निलेश लंकेच्या विधानसभेमध्ये भाषण बघा किती प्रभावीपणे मांडता येते. यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. माझ्या बेरोजगारांचा प्रश्न सुटला पाहिजे. माझे MIDC वाढली पाहिजे. घुसपुरीची MIDC झाली पाहिजे. ढवळपुरीची MIDC झाली पाहिजे. माझे पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे. प्रयत्न तर केले ना आम्ही. अंगणवाडीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. राज्यातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आमचे जगजाहीरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो. आमच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विधान भवनामध्ये काम मागणी केलं तुमचं एक दाखवा ना.
तुमचं एक दाखवा ना. फक्त लोकांना एकदम दडपशाही दादागिरी, तुमच्या दडपशाहीला दादागिरीला आता भीक घालणार नाही कोणी. सोडून द्या. चमच्यांच्या जेव्हा राजकारण करणार आहे ना तुम्ही, तुमचे चमचे आणि तुम्ही येत्या 13 तारखेला घरी पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार. घ्यायची भाषा करता. लाईव्ह मध्ये काय सांगितलं जातं? गरिबांचं राजकारण नाही, आर्थिक निकष बघा, श्रीमंत उमेदवार पाहिजे. अरे माझी काय चूक आहे? माझा बाप प्राथमिक शिक्षक आहे, मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो, यात माझा काय दोष आहे? अरे मला तुम्ही जर वंचित दलित जर मला समजत असेल तर त्या माझा काय चूक आहे? तर मला जर परमेश्वराने विचारलं असतं तर तुझा जन्म कोणाच्या घरात द्यायचं, मी सांगितलं असतं माझा जन्म एखाद्या राजपुत्राच्या कुटुंबात जन्माला घाला. अरे जन्मदाते आपलं जन्म कोणाच्या घरात जन्माला यायचं ही याच्यात माझी काही चुकी. आर्थिक निकष पाहिजे. अरे तुमच्याकडे सगळं आहे ना. अरे पण माझा बाप जरी प्राथमिक शिक्षक असेल, माझ्या बापाने मला काहीतरी समाजासाठी करण्यासाठी संस्कार घडवले ना, माझ्यासाठी काहीतरी दिलं ना. अरे जम तुम्ही जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची इतके जर अवहेलना करणार असेल तर या जिल्ह्यातल्या गरिबाने तरी शांत नाही बसलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांनी शांत नाही बसलं पाहिजे. हे निलेश लंके वार नाही तुमची आहे. उद्या तुमच्यासारख्या सुद्धा एखाद्या पंचायत समितीला जर तिकीट मागायला गेलं, हा जर तुमच्याकडे एखाद्या पंचायत समितीला तिकीट मागायला गेलं तर तुम्हाला सुद्धा विचारलं जाईल तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे किती पैसे. या या उत्तमराव पुढे या. आता हात नका वर करू, हात केलं का सगळे लोक तिकडेच बघा. त्यात मी आवाज देतो. या इकडे पुढे. उत्तमराव डाके साहेब इकडे या, वर या. म्हणजे मी कोणाच्या घरात जन्माला, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात जन्माला गेल्यानंतर जर तुम्ही त्याची जर त्याला खेदाने त्याच्याबद्दल जर बोलणार असेल आणि सांगितलं जातं काय गरीब कुटुंबातला माणूस असल्यानंतर भ्रष्टाचार करतो. अहो तुमच्या पीए लोकांनी 15% पैसे गोळा केले ना, 15% पैसे गोळा. हे म्हणजे तुम्ही स्वतः काचाच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगड मारणारे हे लोक आहेत ना. तर माझे पीएला सुद्धा पीए मला कधी कधी खाजगीत लोक सांगायचं, तुम्हाला फोन करतात मला, साहेब तुम्हाला पीए कोणी? मी म्हणतो मीच माझा पीए हो, मीच माझा पीए. मला तुम्ही 10 वर्षापूर्वी बघितलं, 10 वर्षाचा निलेश लंके ना आत्ताचा निलेश लंके काय बदल वाटला? लोकांना वाटलं होतं आमदार झालं, या ना उद्या ना, लोकांना वाटलं आमदार झालं माझ्या डोक्यात हवा जाईल. काय बदल वाटला सांगा बरं? काय बदल काय वाटला? अरे काय नाही. शेवट मी तर सांगतो, जाहीर सभेत सांगतो, मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता असणार आहे, उद्या पण कार्यकर्ता असणार आहे. माझ्यातला कार्यकर्ता हा नेहमी जीवन ठेवण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. एवढं या ठिकाणी इतक्या मॅसेजवर तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो. आपल्याला या जर निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं असेल, आज खास करून आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ठीक आहे, आपले पाहुणे म्हणून श्रीगोंदा असू, पाथर्डी असू, शेवगाव असू, राहुरी असू, या ठिकाणचे प्रत्येक जण आपल्याला मदत करणारे, प्रत्येक जण आपल्याला ताकद देणारे. पण ही निवडणूक आपल्या पारनेरकरांच्या अस्तित्वाची लढाई. जर उद्या निलेश लंकेचा दगा फटका झाला तर सर्वसामान्यांनी राजकारणालाच आळा बसणार. ही पारनेरकरांच्या अस्मितेची लढाई आहे. जर पारनेरकरांनी ही निवडणूक सगळ्यांनी हातात घेतली तर आपल्याला ही निवडणूक अवघड आहे. जर प्रत्येक जण आपल्या हवेतच राहिलो, आपल्या आवेशात जर आपण राहिलो तर पुढे आपल्याला पस्तावा करण्यापेक्षा आता सावध झालेलं बरं. त्यामुळे प्रत्येकाने, मी उमेदवार आहे, ज्या पद्धतीने 2019ची निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक हे एक छोटं पॉकेट असतं. म्हणजे ज्यावेळेस मी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरतो, पुढं कर्जतचा पट्टा, कोपऱ्याचं गाव, म्हणजे पार जामखेडच्या आपल्या करमाळा बाउंड्रीला गाव, तिकडं पैठणच्या बाउंड्रीला गाव, इकडं राहुरीकडे गेलं तर पार राहुरी तिकडं पार संगमनेरकडे गाव. इतका मोठा जर मतदारसंघ आहे, या मतदारसंघात जर आपल्याला भविष्यात आपल्याला तोंड द्यायचं असेल
तर पारनेरकरांनी शहाणं झालं पाहिजे. पारनेरकरांनी आता बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेर पडत असताना आपल्या तालुक्यातील आपल्या नंतरची जी 2 नंबरची फळी, त्या फळीने गाव सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि गावागावात आता सांगितलं पाहिजे, अरे ही आपल्या अस्तित्वाची लढाई. कैलासवासी गुलाबराव शेळकेंनी प्रयत्न केला, पण गुलाबराव शेळके साहेबांना त्या ठिकाणी यश आलं नाही. आता आपल्या तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या तालुक्याच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. गावाचे गाव पॅक केले पाहिजे. उलट मी तर म्हणतो ग्रामसभेचे ठराव घेतले पाहिजे. नाही आता विरोधक उमेदवाराला गावात मत मागायला येऊन द्यायचं नाही, ठराव केले पाहिजे. कुठेतरी पुढे झालं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आता समजून नाही आपल्या तालुक्यातला उमेदवार आहे, आपल्या तालुक्याची अस्मिता आहे, आपल्या तालुक्यासाठी लढणारा माणूस आहे, हे समजून सांगितलं पाहिजे लोकांना. हे प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे. 4 डापड्यावाल्यांना सांगितलं पाहिजे, अरे तुम्हाला जाळगुळ आली, तुमच्या समाजासाठी त्या काय हे तुम्ही आधी सांगा, मग दुसऱ्यांचं वाजवा. तुमच्या समाजासाठी काय हे तुम्ही सांगा, मग दुसऱ्यांचं वाजवा. अरे मी 5 वर्षामध्ये प्रत्येक गावात 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटीचे कामं दिले का नाही? दिले ना. मी कधी कोणाला पक्ष विचारला, कधी कोणाला पार्टी विचारली? गैरसमज निर्माण झाला असेल, पण मी एखाद्याचा गैरसमज जर निर्माण झाला असेल तर मी त्याला सांगू शकतो. मी कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणाला इंटरफेअर केला, कोणाला चुकीच्या पद्धतीने ताकद दिली? मी आमदार झाल्यानंतर माझ्या डोक्यात होतं की गावागावातल्या ग्रामपंचायतीमुळे जो गावात संघर्ष निर्माण होतो, तो संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी आपण सावधगिरीची भूमिका घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं, जी ग्रामपंचायत बिनविरोध होईल त्या ग्रामपंचायतला 25 लाख रुपये आपण त्या ठिकाणी शासकीय निधीतून देऊ. त्यामागे हेतू हा होता की गावातल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका जर बिनविरोध झाला तर गावात एक विचाराने गाव पुढे जाणार आहे. जर आपल्यासारख्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण जर एखाद्या पार्टीला चुकीची ताकद दिली, गावात जर संघर्ष झाला तर त्याचं भांडण 5 वर्ष टिकतं. लोक एकमेकाच्या सुखात जात नाही, एकमेकाच्या दुःखात जात नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केला पाहिजे, ही भावना मी ठेवली. मी कधी चुकीच्या पद्धतीने कोणाला त्रास दिला नाही. विरोधक जरी आला तरी विरोधकाला मदत केली. एखाद्याने सांगायचं का आम्ही संकटकडे गेलो आणि त्याने आम्ही विरोधक असल्यामुळे आम्हाला मदत केली नाही, असं एक उदाहरण दाखवायचं. अरे प्रत्येकाला मदत केली, कोणाला पक्ष विचारला नाही, कोणाला पार्टी विचारली नाही. त्यामुळे हे सांगण्याची गरज आता लोकांना राहिलेली आहे. आपण प्रत्येक घराघरात गेलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आता विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात जे उमेदवार होता तो कुठला होता? आपल्या तालुक्यातले. आता लोकसभेचा उमेदवार कुठला? उत्तरेचा. आणि दुसरा उमेदवार तुमच्या घरातला आहे ना, तुमच्या घरातला उमेदवार आहे. हे लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. देत्यान पैसे पाठवत्यान, उद्या सरपंचाला म्हणत्यान हे पैसे धर, ग्रामपंचायत सदस्याला म्हणत्यान हे धर, या पुढाऱ्याला म्हणत्यान ते धर. अरे काय आपलं कायम कुटुंब चालवणार आहे कधी? त्यांना सांगा हे पैसे घेऊन जा. ही भूमिका मांडण्याची गरज आहे. 4 मीडियावाल्यांना बरोबर घ्यायचं, त्यांच्या विचाराच्या लोकांना काहीतरी बाईट द्यायला लावायची. यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे ना. आता उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही, उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही. प्रत्येकाने आता निवडणूक हातात घेतली पाहिजे. जे मेन कार्यकर्ते माझ्या बरोबर फिरणारे, ज्यांनी दिवाळीच्या टायमाला फराळ वाटपाच्या पत्रिका वाटल्या, ज्यांनी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचे ज्यांनी पासेस वाटले, त्या कार्यकर्त्यांनी अजून बाकीच्या लोकांनी आता सांगितलं पाहिजे ना, आम्ही 1 महिना देणार, आम्ही आता निवडणूक होस तर आम्ही तुम्ही सांगा ती जबाबदारी आम्ही घेतो. प्रत्येक गावागावात आपण त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता गेला पाहिजे. प्रत्येक गावागावातल्या त्या ठिकाणी आपल्या काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यामुळे आता स्वइच्छेने पुढे आलं पाहिजे. मी सांगण्यापेक्षा स्वइच्छेने प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. आमच्यावर जबाबदारी द्या. पण जर एखादा कार्यकर्ता जर आपल्यावर त्याच्यावर जर जबाबदारी दिली एखाद्या गावाची, त्याबरोबर 2 नंबरच्या कार्यकर्त्यांनी ते गाव पॅक ठेवायचं काम केलं पाहिजे. त्या कार्यकर्त्याने गावातच थांबलं पाहिजे. गावात कुणी डपड्या डुपड्यावाले येतात का? गावात त्या डायऱ्या डोयऱ्यावाले येतात का? बघा आता तर कुणीतरी मला मगाशी व्हॉट्सअपला दाखवलं, कुठला शिक्षक जर प्रचार करताना दिसला तर तो डायरेक्ट निलंबित होतो. त्यांचे आय कार्ड बघा, आय कार्डवर नुसतं बघून मला व्हॉट्सअप नका करू, अमुक अमुकची गाडी आलं, तू काय तू कर ना बघू.
आपल्यासाठी निवडणूक आहे ना जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि ही निवडणूक आपल्याला कुठल्या परिस्थितीत नाही कुठल्या पण ताकदीने ही निवडणूक जिंकायची आपल्याला या प्रस्थापित लोकांना दाखवून द्यायचं अरे सर्वसामान्य लोकांची जेव्हा ताकद एक वाटते ना त्यावेळेस त्यांना घरचा आहेर दिल्याशिवाय लोक राहत नाही. अरे तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो. आज सांगितलं होतं का अमुक अमुक साहेबांकडले पैसे अमुक अमुकडले पैसे. अरे तुमच्याकडे पैसे पण आमच्याकडे लोक आहे ना आमच्याकडे लोक आहे विकासावर बोललं पाहिजे. तुमच्या आजोबांनी साहेब जे आश्वासन दिले भुईदंडाने पाणी आणू दिले ना बरोबर आहे ना अध्यक्ष भुईदंडाने पाणी आणू. अरे तुम्ही सांगता की आम्ही 70 वर्ष झाले 60 वर्ष झाले आम्ही जिल्ह्यावर राजकारण करतो जिल्ह्याच्या सत्ता आमच्या ताब्यात आहे. एखादा तुम्ही चांगला प्रोजेक्ट आणला सांगा ना साहेब. एखादा प्रोजेक्ट आणला का तुम्ही मतदारसंघात सांगा जिल्ह्यासाठी काय केलं. अरे तुम्ही स्वतः तुमचं मेडिकल कॉलेज असताना तुम्ही जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज आणू शकत नाही शासकीय एक मेडिकल कॉलेज नाही आणलं. एक कुठलं शासकीय कॉलेजेस आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आणले का नाही आणले का आपले कॉलेज बंद पडतात म्हणून त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा उभी नाही केली. माझ्या नगर जिल्ह्याच्या उपर जिल्हा रुग्णालयासाठी कुठल्या पद्धतीने फंड आणायचा प्रयत्न केला नाही. आमचं विळद घाटातलं हॉस्पिटल चाललं पाहिजे म्हणजे आमची यंत्रणा चालली पाहिजे. लोकांना फक्त निवडणूक आले का आश्वासने द्यायचे भुईदंडाने पाणी आणू याने पाणी आणू त्याने पाणी आणू काय सांगा ना. म्हणजे लोक फक्त भुलभुलाया करायचा निवडणुकीला लोकांना फक्त आश्वासने द्यायचे लोकांना निवडणुकीला फसवायचं. प्रत्येक तालुक्यात 4-6 हाताशी धरायचे बगल बच्चे. अरे त्या बगल बच्च्यांचा समाजासाठी शून्य त्याग आणि यांचा पण समाजासाठी शून्य त्याग. त्या बगल बच्च्यांना एकच सांगा तू तुझ्या साहेबाला फोन कर मी माझ्या निलेश लंकेला फोन करतो. निलेश लंकेचा फोन नाही उचलला गेला 15 मिनिटात अर्धा तासात नाही रिटर्न आला तर आमच्या लोकसभेच्या निवडणुकीतून बाजूला करायला सांगू आम्ही. तू फोन लावतोय उचलितो का बघ आणि म्हणा मी तुझ्यासाठी 2 दिवस बसून राहतो फोन उचलितो का. फोनच लागणार नाही ना. 24 तास 365 दिवस प्रत्येकाला सेवा देण्याचं काम ह्या दिनेश लंकेने केलं. स्वतःसाठी कधी आजपर्यंत जगलो नाही स्वतःचा कधी विचार नाही केला. आजारी असतो तर बघितला असून तुम्ही आजारी जरी असतो तर डॉक्टरला सांगितले सलाईन काढ मला या कार्यक्रमाला जायची त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमात अडचण आली मला तिकडे जायचं. कधी विचार नाही केला रात्री अपरात्री जर हॉस्पिटलच्या बाबत एखादी घटना घडली कुठं जरी ऍक्सिडेंट झाला तर कधी विचार नाही केला आहे त्या कपड्यावर त्या हॉस्पिटलच्या लोकांना मदत करायला गेलो. काल परवाचे त्या शिर्डी आपल्या श्रीगोंद्याची घटना बघितली असेल. आम्ही चालू रोडनी चालून 1:30-2 वाजता एक ऍक्सिडेंट झालेला होता. घाई आम्ही त्या क्षणात उतरलो. लोक असे मजा बघत होते कडे काय आम्ही बरोबर आपण होतो ना लोक मजा बघत होतो. आम्ही मजा नाही बघितली. आम्ही पेशंटला हात लावला ते म्हणायचे 108ला येड्या म्हणलं 108 व्यवस्थित मरण ना येड्या आम्ही लगेच उचललं ना आम्ही आमच्याच गाडीत टाकलं. आम्ही उतरलो म्हणलं याला पहिलं हॉस्पिटलला पाठवा. दुसऱ्या दिवशी त्या पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला तुम्ही मदत केली योग्य म्हणून मदत आमचं पेशंट वाचलं काय. अरे ही भावना आहे ना किंवा वेदना आहे. 288 मध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी आणणारा आमदार कोण असेल त्याचे ज्याचं नाव लौकिक झालं ते म्हणजे निलेश लंके तुमचा आमदार. मी नाही सांगितलं हे मी सांगितलं नाही हे मुख्यमंत्री सहाय्यता आरोग्य निधीच्या विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की सगळ्यात जास्त राज्यात कोणी पैसे नेले असेल ते निलेश लंके. अरे दुःख मला माहिती आहे हे वेदना मला माहिती आहे. एखाद्या पेशंटचं जर त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी जर प्रकरण बसलं नाही आणि त्याचं जर खासबाब करायचं असलं तर 3-3, 4-4 तास मुख्यमंत्र्याच्या दारात मीटिंग होऊ तर बसलो एका पत्रावर सही घेण्यासाठी. मला माहिती होतं माझे 3 तास गेलेले चालतील पण मी जर एखादी सही घेतली त्या एखाद्या कुटुंबाचा जीव वाचणार. काल परवाची घटना रफिक भाई असताना रफिक भाई नाही सतीश आहे आमचं सतीशराव करंजीचा एक पेशंट लमान समाजाचा एक मुलगा राठोड नावाचा मुलगा हॉस्पिटल चिल्ड्रन हॉस्पिटलला मुंबईला हॉस्पिटलने सांगितलं किती 4.5 लाख रुपये खर्च सांगितला. हॉस्पिटलने सांगितलं 4.5 लाख रुपये लागतात. पोरांनी सगळीकडे प्रयत्न केले मुख्यमंत्री सहाय्यताचं प्रकरण केलं प्रकरण रिजेक्ट झालं. पोराची जगायची इच्छाशक्ती वालचं ऑपरेशन पोरगा म्हणला मला जगायचं काही करा. त्याला कोणीतरी सांगितलं आमच्या रफिक भाईने सांगितलं निलेश लंकेकडे जा तुला मदत करी. ते पोरगा मला शोधित आलं मला म्हणला काही करा मला मदत करा मला जगायची इच्छा आहे मला. माझ्या घरच्यांची परिस्थिती नाही त्यांनी 1-2 ऑपरेशन माझ्या याच्या आधी केले
घरच्यांनी वावर इकडे जेवढे होतं नाही तेवढं इकलं ना. आता मला परत माझ्या शेवटचं ऑपरेशन आहे, मला मदत करा राव, मला जगायचं. मी त्या पोराला म्हणलो तू मला घातला ना, गळ्यात हात घातला, म्हणलं घाबरू नको, मी काही करेन ना म्हणलं, पण तुझं ऑपरेशनच करून देईन हे बघ म्हणलं. मी दुसऱ्या दिवशी आमचं मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं प्रकरण केलं. मला त्या दिवशी ठाण्याला मिटिंग होती. ठाण्याला मिटिंग आपल्या याच्या कामोट्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची मिटिंग होती, बरोबर नाना भाऊ? कामोट्याच्या कार्यक्रमाची नियोजन मिटिंग ठाण्याला होती. ठाण्यावाल्यांना वेळ दिला आम्ही 7 वाजता वेळ दिलेला होता. पण मला त्या पोराचं पत्र होतं, सगळे कामं झाले, त्या पोराच्या पत्रावर सही घेणं गरजेचं होतं, कारण मला त्या पोराचा चेहरा माझ्यासमोर दिसत होता. नाही हे राजकारण मिटिंगा फिटिंगा लेट झालेलं चालतं, पण हे पत्र म्हणजे एक जीव आहे राव. म्हणजे मी 6 वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बसलो, 9:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग संपली, पण तिथंच बसून राहिलो. मला बरेच जण काय काम आहे, नाही राव मला पत्रावर सही घ्यायची. एक जण म्हणलं हे टपाला टाकू, आमदार लोक नाही, हे पत्र माझ्यासाठी एखादी 1 कोटी रुपयाचं काम महत्वाचं नाही, पण माझ्यासाठी हे पत्र लय महत्वाचं. हे पोरगाचा जीव असणार आहे. मी त्या पत्रावर सही घेतली 9:30 वाजता. 9:30ला सही घेतली. ते पत्र आमच्या संतोष दिलं, म्हणलं उद्या हे पत्र जमा कर. त्या पोराला पैसे जमा झाले, ऑपरेशन झालं. मी भेटायला गेलो, त्या पोराच्या आणि आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणले हे पोरग जे दिसते तुमच्यामुळे दिसते काय? अरे हे जाणीव असताना माणूस आहे. एखाद्या गोरगरिबाचं पोरग जर उन्हात आणायचं चाललं तर निलेश लंकेला त्याच्या व्यातनाचा अनावता. मी खाली गाडीत उतरतो, त्याला गाडीत घेतो, नाही म्हणजे 200 रुपये धरे बाळा आणि चप्पल घेऊन ये पैसे. अरे हे दिवस आपण सोसलेले आहेत ना, हे दिवस आपण भोगलेले. एखाद्या गरीबाचं 4 किलोमीटर 5 किलोमीटर जर पोरग पायी जात असेल, शाळेतले मुलं जर पायी जात असेल, तर आपण त्यांना सायकल घेऊन देतो. काय घेऊन देतो? हे दुःख माहिती आहे आपल्याला. आपण सत्काराच्या बदल्यात लोकांना जाहीर आवाहन करतो, आम्हाला शालेय साहित्य द्या, आम्हाला त्या ठिकाणी वस्तू स्वरूपात काहीतरी द्या, शालेय वस्तू स्वरूपात. अरे त्या शालेय साहित्यातून मला माहिती आहे तर माझ्या गोरगरिबाच्या मुलांचं चांगल्या दर्जाचं शिक्षण होणार आहे, माझ्या गरीबाच्या कुटुंबातले मुलं शिकणार आहे. एवढं शांतपणाने वागण्याचा आपण प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूने राजकारणामध्ये फक्त चुकीच्या पद्धतीने हॅमरिंग करणे, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम त्या ठिकाणी बऱ्यापैकी केलं जातं. अधिकाऱ्याला फोन केला जातो, महसूलच्या विभागातले बघितलं कर्मचारी 40 लोकांच्या एका दिवशी बदल्या केल्या. 40 ना 47. अरे ते कुठंतरी माझ्याबरोबर हाय बाय करीत असत्या. तुमच्या विभागाचे कर्मचारी ना, म्हणलं निलेश लंकेच्या जवळचे कोण कोण कर्मचारी यादी काढून सगळ्यांचे बदल्या करून टाकले. अरे ते आज ते कर्मचारी आहेत ना, ते गेले मॅटमध्ये, त्या मॅटने आदेश केला बदल्या बिदल्या कॅन्सल करा. अरे एवढं खालच्या लेवलला. अरे तुम्ही जेवढा त्रास देता ना तेवढे लोक माहीत उद्या करणार. म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम केलं जातं. त्यामुळे ही वेळ आहे, आज आपल्याला ही वेळ निर्णय घेण्याची वेळ आलेली. का निर्णय घेण्याची वेळ आलेली? अरे आपली पण विधानसभा आनंदात होती ना, आपली विधानसभा आनंदात होती, सगळं सुखाने होतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत कुणी काही चर्चा करू द्या. आज लोकांचं जनभावना अशी होती की आपण फॉर्म भरला असता आणि शेवटच्या समारोपाच्या सभेला आलो असतो तरी लोकांनी निवडून दिला असतं. एवढं तर वातावरण निर्माण केलं ना आपण तालुक्यात, एवढं वातावरण निर्माण केलं, सगळं आनंदाने होतं. अरे पण तुम्ही एकदा आम्हाला दावाचणार, 2दा दावाचणार. आईला आम्ही पण स्वाभिमानी आहे ना राव, आमच्या पण रक्तात काहीतरी पाणी आहे ना, हमने भी कुछ ना कुछ दम है ना. हा यायला शेपूट घालून बसणारी अवलाद आपली नाही ना. एकदा सहन करू, 2दा सहन करू, 4 वेळा सहन करू. मी तर बऱ्याच वेळा सांगितलं, निलेश लंके स्वतःच्या छातीवरला वार सहन करू शकतो. माझ्या कार्यकर्त्यांवर वारंवार जर कुणी वार केला ना तर मी हा वार कधी सहन करणार नाही. वारंवार सांगतो मी. आज जी किंमत तुम्हाला मोजायला लागते ना, फक्त माझ्या कार्यकर्त्यांच्या छाती वार केला ना त्याचीच ही किंमत आहे. त्यासाठीच हा निर्णय घेण्याची वेळ आलेली, यासाठीच हा निर्णय घेण्याची वेळ आलेली. आणि कुणी काही बोलू द्या, कुणी काही बोलू द्या, कम से कम 2 लाख कम से कम. ही निवडणूक ही कुठल्या पुढाऱ्यांच्या हातात नाही आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. मी काल परवा शेवगाव भागात होतो.
राजू भाऊ आम्ही बरोबर होतो. कुठे गेलो राजू भाऊ? मला तिथं आपल्या शेवटच्या 1-2 गावात कार्यकर्ते भेटले. त्यांनीच सांगितलं, तुम्ही जरी म्हणले ना मला मत नका देऊ, आता आम्ही ऐकतच नसतो म्हणले. मी पण चाचपाणी करीत होतो ना, मला पण वाटलं असं जुळलं तर बघू. शेवट मी पण जनतेचा कौल घेतला ना, म्हणजे लोकांना काय वाटत ना तोच उमेदवार द्यावा लागेल घरी. आता आपल्याला काय वाटत ना त्याच्यापेक्षा लोकांना काय वाटत ना तेच उमेदवार देऊ. अरे तुम्ही जर कायम जरा आम्हाला शेवट आमच्या पण कुठंतरी हे लागतं राहत. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहे ना. एकदा जो वारंवार अन्याय सहन करतो त्याच्या इतका गुन्हेगार तर कुणीच नाही. एकदा सहन करू बरोबर आहे ना, 2दा सहन करू, थोडस सहन करणारे तिथून मी आलो तिकडे आपण नाही ना. तेवढा आम्हाला पण कुठेतरी स्वाभिमान आमचा पण दुखावण्याचा जर तुम्ही वारंवार प्रयत्न करीत असता. त्यामुळे माझं तालुक्यातील सर्व मान्यवरांना सुद्धा सांगणे, आपण शहाणपणाने वागारे. गावागावातले काय शिवसेनेचे आपले मतभेद असताना ते बाजूला ठेवा. शिवसैनिकाच्या दारात आपण जा, शिवसैनिकाला सांगा काय राजकीय जीवनामध्ये राजकारण कालखंडामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर आम्हाला पदरात घ्या, सांगा ना, बोला ना. काँग्रेसचे कोणी कार्यकर्ते असते ना आपल्याकडून दुखावले असते त्यांच्याकडे जा. शेवट तुमच्याकडे आता तुमच्याकडे ही भूमिका आहे. तुम्ही आता आयोजकाच्या भूमिकेत, तर प्रत्येकाच्या दारादारात गेलं पाहिजे. नाही तर आज पण जर तुमचा स्वाभिमान असेल ना, मी कसं काय जाऊ त्याच्याकडे, मी कसं काय, तुम्ही याच्याकडे नाही जायचं त्याच्याकडे नाही जायचं. निवडणूक निघून गेल्यानंतर आपण हे सगळं हातातून गेल्यानंतर पस्तावा केल्याशिवाय काय आपल्या हातात राहत नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या गावागावात आजच जायला सुरुवात करा. गावातल्या याद्या काढा. शिवसेनेच्या विचारसरणीचे कोण कार्यकर्ते, अजून वेगवेगळ्या पक्षाच्या विचारसरणीचे कोण कार्यकर्ते, त्यांच्याकडे जा. काय झालं गेलं असेल, चूक झाले असेल तर माफ करावं आम्हाला. आता आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपल्या तालुक्याचा स्वाभिमान असू, आपल्या तालुक्यासाठी असू, एकत्र आलं पाहिजे. नाही सगळ्यांना सांगा, हे सगळ्यांना सांगा. आपल्या तालुक्यात तशा 2च प्रभावी ताकदी, एक म्हणजे राष्ट्रवादीची आणि दुसरी म्हणजे शिवसेनेची. तिसरी नाही, तिसरी ताकद नाही. गापड्यावाल्याला माहिती आई राववाली 1000 लोक गोळा करू शकत नाही. 1000 लोक एक समाजाचे हे दलाल सगळे एजंट, यांचं समाजाचं काही घेणं नाही ना. त्यांच्या आम्ही सगळे पडू नका रे भाऊ. अमुक लय मोठा आलाय लोक, आणि निवडणुकीत फुगू नका, रुसू नका. काय असेल ना मला येऊन डायरेक्ट सांगा ना. समोरच्या आता लय गोड बोलते, लय छान बोलते. 13 तारखेनंतर हे तुम्हाला दिसायला सुद्धा दिसणार सुद्धा नाही. हे समजून सांगा. माझ्याकडून काय चूक झाली असेल ना तर मला सांगा ना, ही तुझ्याकडून चूक झाली, आम्हाला अशा पद्धतीची वागणूक मिळाली. जर तुम्ही कुणाच्या जरी म्हणण्यावरून जर एखाद्या कार्यकर्त्याचा जर गैरसमज निर्माण होत असेल तर मी एखाद्या कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक त्रास दिला असं कधी नाही झालं. मी तरी सांगू शकतो माझ्याकडून कधी कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मुळं निवडणुकीच्या टायमाला कुणी खिंडीत धरायचा प्रयत्न करू नका. मला खिंडीत निवडणूक ते म्हणतात ना, निवडणूक आल्यावर लोक लय रुसू होते फुगाच्या. अरे अडचणीत आपला माणूस आहे ना, काय असेल ते मनातले मतभेद बाजूला ठेवा आणि ताकदीने त्याच्याबरोबर राहा. तो माणसाची जर चूक असेल ना, तो नाही राव आपल्याकडून चूक झाली तरी माणूस किती ताकदीने आपल्याबरोबर. आणि जर तुम्ही निवडणुकीत जर रुसणारा असेल, फुगणारा असेल तर तुम्हाला तुमचं लकलाभ लागू द्या भाऊ, तुम्हाला तुमचं लकलाभ लागू द्या. पण आपलं ते आपलं असतं. संतोषराव बरोबर आहे नाही, आपलं ते आपलं असतं. शेवट आपल्या माणसाला आपण बोलू शकतो अधिकाराने. त्याच्याकडून काही चूक झाली त्याच्या दारात तुम्ही जाऊ शकता, त्याच्या उशाला जाऊ शकता. हा अधिकार तुम्हाला मी दिलेला आहे. हा अधिकार तुम्हाला मी दिलेला आहे. माझ्याकडे तर बरेच लोक बघा, तुम्ही सकाळ सकाळ आल्या उशाला लोक येऊन बसतात का नाही, बसतात. किती जण येऊन बसले का नाही. अरे परा आंघोळीला मी आत पाऊल टाकला तरी लोक कागद घेऊन येतात. मी जरा आंघोळ करून दे राव. ही कोणत्या सरपंचाच्या दारात जाऊ शकता का? सरपंच बरोबर आहे ना,
भागाचे सरपंचाला सुद्धा प्रोटोकॉल आहे. साहेब आमच्या आंघोळीला उठलेत, साहेब आता फ्रेश होत्यात, साहेब नाश्ता करूच तर तुम्ही बाहेर बसा. पण इथं आपल्याकडे पार लोक उठवायला तर उशाला जसं काय मी काय माय बरं वाईट झालं कडकडून येऊन बसा. मी पण असं तर जायला बघा काय वाईट दिवस आले माझ्या. बरोबर आहे ना सरपंच. बघा आता बऱ्याच जणांना माहीतच येईल अभिषेकराव तुम्ही या सकाळ सकाळ एखादी लवकर तुम्हाला कळत. मला घोंगडी झोपायची सवय पहिल्यापासून. मी खाली झोपतो आणि लोक आहे ना आपलं दार काय उघडत नसलं आपलं म्हणजे शनी शिंगणापुरी. लोक येतात असे कडकडे सोयी सोयीने एक खुर्ची मांडलेली एक पुढं खुर्ची आहे पलीकडे सोप्या 2-3 बसतात. मग गॅस गर्दी त्या मग खाली फरची बसता येत नाही ना मग त्या घोंगडीवर बसतात इकडं तिकडं कडनी. मी आपलं उठलो कधी कडनी बसतो आणि एवढं करून आपलं उराकलं काय सांगतोय काम सांगलं की लाव फोन हे ते. मग आपलं काही गडबडीत जर आंघोळीला घुसलं लगेच 2-4 जण कागद जरा आपलं कधी कधी एखादं हात पाऊल टाकीतो म्हणजे लावर फोन जरा परत एखादा आलं मी जरा आंघोळ करून नाही येण्या जरा बसणं जरा बाहेर. हा अधिकार फक्त तुम्हाला आहे ना हा अधिकार फक्त निलेश लंकेकडेच. हे अधिकार गमावून बसणार आहे तुम्ही. उद्या काय झालं ना हे लोक तुम्हाला परत दिसणार नाही. सांगा ना 4.5 वर्ष दिसले काही लोक 5 वर्षी. हेलिकॉप्टरनी फिरणारे लोक हे मोठे लोक आहे. गरीब तो गरीब असतो गरीबाला आपल्याबद्दलची जाणीव येणार नाही. गरीबाला आपल्याबद्दल माझ्या गाडीचं कॅल्क्युलेशन करतात. निलेश लंके फकीर आहे म्हणून गाडी करून आणली. निलेश लंकेने गाडी करून आणली मी जाहीरपणे सांगू शकतो. आमचा फिरोज नावाचा आमचा कार्यकर्ता आहे फिरोज शेख. माझा आता मुंबईला पाठवला का कामासाठी. फिरोज शेखच्या नावा माझी फॉर्च्युनर गाडी ज्या बघा ना बँकेत जाऊन बघा. मी ज्या दिवसापासून फॉर्च्युनर गाडी आणि मी आमदार झालोय आमचा दादा दळवी असं तर कुठे दादा आहे का आमच्या दादा दळवीने एक दिवस सुद्धा निलेश लंकेला डिझेल टाकून नाही दिला. आमचा दादा प्रत्येक गाडी चालवला दादा. मला कोणीतरी म्हणतो तुमचा ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर बिवर नाही तो माझा आमदार आहे. हे कोणाला भेटेल आमचा दादा एक दिवस त्याला आज बघा तो दादा इथं असणं अण्णा दळवी असणं आहे का तो त्याच्या ATM वरून माझ्या गाडीला डिझेल टाकायचं काम करतो आमचा दादा. माझी दुसरी गाडी असेल आमचा रोहित गावटे कुठे रोहित इथं असेल. दुसरी माझी कोणची गाडी अरे लोकांनी मला दिलं या आमची हरिहर गाडी आमचा सुनील कोकरे नावाचा आमचा कुठे सुनील आहे का मला पण निलंबित करायला लागले तुमच्या ह्याला घाबरायला लागले. इकडे रे राजीव करून मीच खासदार आहे तू इकडे. त्याला तो कृषी विद्यापीठात कामाला आहे त्याला एवढा दबाव आला. तो कोण आयुक्त काय म्हणतात तर कृषी विभागाचा कोण साहेब असतो हा कुलगुरूला सांगितलं म्हणले त्याला निलंबित करा. या सुनील कुकरेने मला दिलेली गाडी हरिहर. सुनील गाडीचा हप्ता कोण भरी तर हा कोण भरत तू भरतो. हे सांग हरिहर गाडीचं डिझेल कोण टाकतं सांग ना. मी नावच नाही सांगत आता सांग खोटं नाही बोलायचं खरं बोलायचं. कोण डिझेल टाकतं हरिहर गाडीचं पंपावरलं बिल कोण भरीत सांगा. हात वर करा ना. मला तोंडावर पाठवतं का खोटं. हे महिना झाल्यानंतर माझ्या गाडीचं डिझेलचं बिल भरणार कोण आहे का इथं कुठे नाव नका सांगू त्याला तुझ्या तोंड सोडून आहे कुठे कुठे हात वर कर बघा. त्यांनी हात वर केला माझ्या गाडीचं डिझेल भरणारा कार्यकर्ता तिथे. अरे माणसं कमावले निलेश लंकेनी पैसे नाही कमावले सत्ता नाही कमावली पण हे लोक कमावले. हे लोक मला कुठं माग पाहून देत नाही. तुम्ही माझ्या घड्याळाचा व्हॉट्सअप फोटो टाकता का मला कळत तसं मला कपडे घ्यायची वेळ नाही आली. माझी चप्पल थोडी जर खराब दिसते तर आमचे कार्यकर्ते लगेच चपला. अरे तुम्ही माणसं कमा मी म्हणतो माणसं कमवा तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. आणि लगेच जाहीर भाषणात सांगितलं का निलेश लंके फकीर आहे मग फॉर्च्युनर गाडी पुढे. अरे त्याच्या मुळाशी लोकांची दिशाभूल काय करता. तुमच्याकडे लोक तोंड वासून बसलेत ना यांच्याकडून कधी येत. आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच पुढारी मला खाजगीत बोलतात माल येऊन दे रे एकदा तर आम्ही तिकडेच राहून दे.
मी सांगतो माल घ्यायचा पण गद्दारी नाही करायची 50% मला पैसे द्यायचे तुलाच देतो मी म्हणतो तुझं चांगलं आणि माझी खर्चायची आबळ होईल वाचल मला बरेच जणांनी पुढाऱ्यांनी सांगितलं पुढाऱ्यांनी निवडणूक लागून दे भाऊ जरा एकदा आमचं पाकिट मिळालं तू ह्यात तंबूत आम्ही मी म्हणतो पण पाकिट कोणामुळे मिळणार आहे माझ्यामुळं ना निम्म पाकिट आपको चाहिए म्हणजे अरे सगळ्यांच्या डोक्यात आहे हे मला एका जिल्ह्यातल्या एका मोठ्या पुढाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत ना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे पण घंटा कोणाच्या गळ्यात बांधायची म्हणजे आता तू ही मान पक्की बघ घंटा बांधायला मला पक्का आहे मग मॅनेज होणार आहे काय काही लोकांना एक विश्वास या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या निलेश लंके काही होईल पण मॅनेज होणारी अवलाद नाही मी तर मॅनेज होणारच नाही पण माझा कार्यकर्ता सुद्धा मॅनेज होणार नाही उपाशी फिरत्यात मोटरसायकलवर फिरत्यात मॅनेज होणारी अवलाद नाही मॅनेज तुमची शब्द आहे रे हो मॅनेज पैसा यंत्रणा मॅनेजमेंट कोटा यंत्रणा आणि स्टॉक म्हणजे हे त्यांचे शब्द आहेत ना त्यांचे शब्द आहे मैं हूँ डॉन अरे लोक सांगतात तो 4 तारखेला डॉन कोण आहे दक्षिण में एक ही डॉन है वो लोग बोलेंगे और आप सुनेंगे बरोबर ना आता काय बजाएंगे ताते हे बोलेंगे हा अरे तुम्ही दक्षिणेचे खासदार देशाचे पंतप्रधान आले उत्तरेला संरक्षण मंत्री आले उत्तरेला तो आमच्या महाराष्ट्र सरकारने काय चालू केलं ते शासन आपल्या दारी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम उत्तरेला या देशाचे अमित शाह साहेब आले उत्तरेला पशुसंवर्धनचा मोठा प्रदर्शन घेतलं ते कुठं उत्तरेला आणि साहेब तुम्ही खासदारी काढली मत आमच्या गोळ्या बाबड्या लोकांनी मत तुम्हाला दिले आणि डीपीटीसीचा निधी सगळ्यात जास्त निधी कुठं राहत्याला 500 कोटी रुपयाचा निधी राहत्याला आणि पारणेवाल्यांचं पत्र असलं का अधिकाऱ्याला सांगायचं पत्र फेकून दे तू काय घरचे पैसे काय मी बापट स्मारकाला मी किती कोटी रुपये मंजूर केले डॉक्टर 9,76,00,000 रुपये मंजूर केले आणि ते पैसे कोणाचे पुरातत्व विभागाचे पैसे कोणाचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं ही सेनापती बापटांची भूमी आहे या बापट स्मारकासाठी आम्हाला काहीतरी करा त्यांनी पैसे मंजूर केले त्याला पत्र लागत होतं डीपीटीसीचा तो साहेब म्हणला त्या पुरातत्व विभागाच्या नाही आम्हाला जाता येणार स्क्रिप्ट लेटर काय करतो म्हणलं काय तो आमच्या डॉक्टरला म्हणला तो डीपीटीसीचा साहेब आमच्या डॉक्टरला वाटलं बोला आहे आमचं नगरपंचायतचे आमचे अर्जुनराव योगेशराव बरोबर ना नितीनराव यांना सांगितलं नितीनराव तर आमचं लगेच भोळा माणूस लायला त्यांनी सांगितलं ते पालक मंत्र्याची सही पाहिजे काय दाखवा प्रेझेंटेशन पालकमंत्री साहेबाला दाखवा मला असं का कोणाचं आपल्या भूषणचं बहिणीचं लग्न होतं मी गाडी चालून मला सांगितले असं लावलं त्या कलेक्टरला फोन आहे मला घाबरतात आपण चुकीचं नाही केलं म्हणून घाबरत कलेक्टर रेकॉर्डिंग चालू आहे त्याला कळलं ना किती चुकीचं काम केलंय किती चुकीच्या लोकांना त्रास दिला ऐकून मला कलेक्टर का रे तुला प्रेझेंटेशन दाखवावं लागत का रे पुरातत्व विभागाचं या भाषेत बोल तुम्ही ऐका माझं रेकॉर्डिंग आमच्या भैयाकडून गेला रे बबलू छोट्या गाडीवरला
भैयाला विचारा परवा दिवशी एकाला कसा लावला व्यवस्थित समजून सांगितलं मी त्याला. कलेक्टर मला माहित नाही काम झालं पाहिजे, नाही तर मी जर आलो ना बघा कलेक्टर 15 मिनिटात तर मला फोन आला आमच्या यंत्रणेचा, अधिकारी बोलावले कामच मंजूर करून टाका. काल आमच्या शिक्षण अधिकाऱ्याला फोन केला, तो पाटील नावाचा. मी काय घाबरतो का मास्तर, जे बोललो ते बोललो. म्हणलं का रे काय पाटील या भाषेत बोललो मी, माझा फोन रेकॉर्डिंग नाही करीत रे, मला करता येत नाही ना. आयफोन आहे, मी काय याचा त्याचा का माझे कार्यकर्ते मला लाख लाख रुपयाचे मोबाईल, 1.5 लाख रुपयाचे मोबाईल, नाही परत म्हणतात आयफोन कुठून आला. एका मी तर व्हॉट्सअपला बघितलं माझ्या बायकोचं पण आयफोनचं, म्हणजे हे साजन यांच्या बायकोकडे आयफोन आहे. अरे ते कोणी दिला घेऊन सांगू का तुला. काय ना कार्यकर्ते प्रेम करतात ना बिचारे. त्याला फोन केला म्हणलं साहेब कारण त्या मास्तरला तू विनाकारण निलंबित केलं. भाऊ आता म्हणलं हे भाऊ माझ्या दगडाखाली हात गुतलेत. मी त्याला सांगितलं ही निवडणुकी नसते ना भाऊ, तुला तर ना रे मी काय करायचं ते केलंच असतं म्हणलं. पण 13 तारखेची निवडणूक होईल, 14 तारखेला तुला दारात येऊन बसलं ना, तो म्हणला नाही माझं काय नाही ते शिवसाहेब. म्हणलं ते शिवचे तर कपडेच ठेवत नाही म्हणलं, त्याच्या मायला म्हणून पगार घेतो शासनाचा आणि काम करतो तिकडला. म्हणलं जा ना वेळच घाटाच्या एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घे, तिकडे पगार घे ना. या भाषेत बोललो मी, काय चोरूनला पण ठेवतो का रे. हा तिकडे पगार घे म्हणलं. मास्तरचा फोन रेकॉर्डिंग चालू होता एका बाजून, रेकॉर्डिंग म्हणजे ते फोन आला मला राक्षण झालं नाही राव. हे असं का उद्योग चालू आहे. त्या आमच्या श्रीगोंद्याच्या शेतकऱ्याने काय नाव शेतकऱ्याचं त्या संपत शिकवला. कुठला गावचा शेतकरी, भानगावचा शेतकरी. त्याला विचारा भानगावच्या शेतकऱ्याने विचारलं साहेब डाळ गुळ 35 रुपयाची वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांचा कांदा बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा, दुधाचे बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा ना. त्यांना हट्टच झालं ना. मोठ्या लोकांना जर बोललं तर त्यांना इगो हाल होतो ना. दुसऱ्या दिवशी वनीकरणाच्या साहेबांना सांगितलं अरे 2-4 गाड्या घेऊन ते सांगा त्याचं अतिक्रमण काढा. कारण त्याचं जरा भारी वनीकरणाच्या विभागात त्याचं शेततळ आहे. काय येतं शेततळ आहे ना, तर त्यांनी फॅक्टरी टाकली का, त्यांनी कॉलेज तर उभं नाही केलं. दुसऱ्या दिवशी 2-4 गाड्या, अधिकाऱ्यांना पण दिव्याच्या गाड्या असतात ना. अधिकारी गेले म्हणजे शेततळ काढून टाका. शितोळे ना, संपतराव शितोळे, ते म्हाताऱ्याचा व्हिडिओ बघा तुम्ही. ते पोरग हुशार होतं जरा. पोरग म्हणला हो साहेब शेततळ काढायला सांगा, आता नोटीस बिटीस द्या ना आम्हाला, मुदत द्या ना. उद्याच्या उद्या कसं काय आम्ही शेततळ काढायचे, पाणी वायाला जाईल, आम्हाला मशनरी बघावं लागतं ना. ते म्हणलं 7 दिवसाचं नोटीस द्या ना आम्हाला. त्याला नोटीस बिटीस नाही, शहाणा झाला का तो अधिकारी. त्याला म्हणला त्या पोराला वाटला याला कोण माणूस मदत करू शकतो. त्यांनी मला फोन केला. 5-6 दिवसाचं अधिवेशन होतं. मला सगळ्यांना सवय माहिती आहे, माझ्या मोबाईलवर मिस कॉल पडले का मी गाडीत जास्तीत जास्त मिस कॉल पाहिलं त्याला फोन, याचं काय दुःख नाही बघा म्हणतो. मी दुखण्यावाल्याला पहिला फोन लावतो, म्हणजे 2 आधी सिनियरिटीला येतो. 4 मिस कॉल आला, 5 मिस कॉल आला, 10 मिस कॉल आला, मग असं खाली खाली येतो. मग जेव्हा आपला सिंगल आहे ना शहाणा एकच फोन लावला, मग त्याचा नंबर नंतर याचे जास्त कॉल होते, 8 का 9 कॉल होतो. मी गाडीत बसतो अधिवेशन तो लवकर आला. आपल्या शिवपुत्र संभाजी महाराजाच्या नाट्याच्या आपल्याला नियोजनाला यायचं. मी आले 96 नंबर माझ्या डोक्यातच बसलाय त्याचा. म्हणलं का रे, ते म्हणलं कोण बोलतंय. म्हणला मी साहेब माझे वडील नाही का 2 दिवसापूर्वी ते बोलले आणि त्यांचा मुलगा बोलतोय ना, आम्हाला ते वनीकरणाच्या अधिकाऱ्याला जम दिला आणि उद्या शेततळ काढायला सांगितलं आम्हाला. म्हणलं का बरं. म्हणलं वनीकरणाचे विभागात 10-20 फुटे. म्हणलं एक काम कर, मी आता मुंबईवरून सकाळी त्या पोराला सकाळी येताना काहीतरी गाडी काय पंक्चर झाली, लेट आलं. मी आपलं सकाळचं आपलं ओपीडीवर राखली. आपली पण ओपीडी हा आपली, म्हणजे आपण काय डिग्रीचा डॉक्टर नाही, पण मला डॉक्टरेट पदवी मिळाली राव. ते फुकट दिली का. लोक मॅनेज करून डॉक्टरेट पदवी मिळाली. आता मॅनेज करायला मी तुम्हाला मॅनेज करी, यांना मॅनेज करू. तुम्ही जवळचे आहेत ना, हिसाबातले आहेत ना. फ्रान्सच्या माणसाला पॅरिसच्या माणसाला मॅनेज करणं काय, मला तर इंग्रजी बोलता येत नाही असं लोक म्हणतात. हा पण दिल्लीला गेल्यावर बघा कशी इंग्रजी बोलून प्रश्न मांडले, खाल 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 ठीक नाही, मी सब कुछ समजता है. त्या पोराला म्हणलं माझी ओपीडीवर राखली. मी नगरच्या ऑफिसला गेलो. नगरच्या ऑफिसला ते पोरग आलं. तेव्हा म्हणले माझी सवयच असते ऑफिसमध्ये गेले, चला पेशंट लोक पाठवा. तुम्ही ऐकत असता ना बरेच जण. म्हणजे पेशंट लोक पाठवा, एक 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 आपलं तपासायचं. म्हणजे
ते आलं बघ मला, मी आहे का तुम्हाला काल साहेब फोन केला म्हणलं तू आहे का म्हणलं काय झालं रे मला याला असं असं आत्ता आमचं अतिक्रमण ते चित्तळ काढायला सांगितलं हे लाव फोन अधिकाऱ्याला फोन लावलं पण ते बया अधिकारी तुमच्याकडे वनी करणार हे कुठं गेले बरोबर आहे ना श्रीगोंद आहे का नाही ते बयाला फोन केला ते माया काय हातात नाही आमच्या वरच्या साहेबाला फोन मग वरच्या साहेबाला फोन लावला म्हणलं साहेब तू आता का रागी ना त्या दिवशी आता का खोटं नाही बोलायचा होता ना हा मग ते आमच्या अविनाश मी खोटं नाही बोलत काही नाही मग मी अधिकाऱ्याला फोन म्हणलं साहेब ते आमच्या अशा माणसाला तुम्ही अतिक्रमण काढाल ते हा जरा अतिक्रमण आहे त्याचं म्हणलं इतक्या दिवस काय झोपले होते का तुम्ही नोटीस बिटीस काही सिस्टीम आहे का नाही तर नाही ते आम्हाला जरा वरिष्ठ लेवलवरून सांगण्यात आले म्हणलं तुझा वरिष्ठ मला माहिती आहे आणि माझ्या शेतकऱ्याच्या अतिक्रम त्या वनीकरणाच्या शेततळ्याला जर हात लावू म्हणलं नाही मी तिथं येऊन ना तर बघा म्हणलं मी लय वाईट आहे या भाषेत सांगितलं आणि तुला लय अतिक्रमण काढायचं वेळेत घाटात 200 एकर अतिक्रमण केलं तिकडलं काढ ना तिकडलं अतिक्रमण काढ म्हणलं मग अधिकारी म्हणलं नाही त्रास नाही झाला आता पण काय बोलू नका एवढं तुम्ही खालच्या लेवलला जाता आमच्या सुप्यातल्या आमच्या गोरगरीब लोकांच्या टपऱ्या टुपऱ्या काढायला तर न पार्नरमध्ये आले का अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचे हे अतिक्रमण काढा ते अतिक्रमण काढा म्हणलं रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर मीच माझ्या हाताने अतिक्रमण काढलं राव अतिक्रमण लोक गोरगरीब लोक आहे कुणी हार विकित आहे कुणी गोळ्या भाषी विकित आहे कुणी आपलं पान बी निकित आहे आणि कोणी आपलं करतं व्यवस्थित छोटे मोठे धंदे करतात चहा पाणी हे सगळे इकितं तिथं काय 2 नंबर धंद्यावाले का सांग सुप्या चौकात बघा ना तुम्ही दारू विकणारे एक हॉटेल आहे का सगळे हार विकणारे चहा पाणी विकणारे बेकरीवाले त्यांचं म्हणलं अतिक्रमण काढायचं ज्यावेळेस रस्ता रुंदीकरण होईल आणि सुपर रोडला काय एवढा रहदारीचा रोड आहे का मला नोटीस पाठवले 2दा 3दा नोटीस पाठवली हे मासे जिल्ह्यात आज तालुक्यात आले लगेच अधिकारी लगेच आपले पाय लावून पळायचे लगेच दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याला मी प्रेमात सांगितलं साहेब ज्यावेळेस रस्ता रुंदीकरण होईल त्यावेळेस मी माझ्या हाताने काढीन ना काय काळजी करू नका म्हणजे झालं थोडं शेडबीड येते मग माझ्या लोकांना सांगितलं शेडबीड काढारे म्हणलं बाळांनो नका लोक रहदारीचा अडथळ्याला आपण विकासाच्या बाबतीत अडथळा आणतच नाही ना तरी ते काढायचं त्यांनी घाट बांधला म्हणून मी एक दिवस बायका 200-400 लोक आले सुप्याची लोक म्हणलं जरा अधिकाऱ्याला लावा फोन कुठे आपलं स्पीकरवर करून असतं सगळं समोर असतं उदारी नाही ठेवीत बऱ्याच जणांना माहिती एखादा म्हणाला कलेक्टरकडे काम आहे लाव कलेक्टरला तहसील तलाट्याकडे काम आहे लाव तलाट्याकडे एखादा पोलीस ऐकत तर लाव पोलिसाला मला मंत्र्याकडे काम आहे त्याला लगेच स्पीकर ऑन करून लगेच समोर बऱ्याच पुढाऱ्यांना कागद ठेवायचे आणि ती उठून गेलं का त्या डस्टबिन म्हणतात ना त्याला डस्टबिनच ना त्याच्यात टाकून द्यायचे आपलं तसं नाही म्हणून लावलं त्या अधिकाऱ्याला फोन अधिकारी आमचा पार्टनर चालला होता पालकमंत्र्यांचा दौरा होता म्हणलं साहेब मी गुडीत बोललं म्हणलं जर बोललं तर यायचं नाही म्हणलं साहेब येतं का जरा इकडे आमदार म्हणलं ऐकणार माहिती थोडंफार ठीक आहे तू मला मोठ्या लोकांना वाटत नाही आमदार 3.5 लाख लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं ना राव त्याला अधिकारी म्हणलं हे अधिकारी होय होतं का कोणी सुप्यातलं आहे का इथं कोणी विजयराव अजून कोणी तुम्ही बोलल्या म्हणता तुम्ही माझ्यासारखेच बोलू राहिला ठेव आता हां बरोबर आहे ना हां नामाचे ते इकडं खरे लाभधारक मी त्या अधिकाऱ्याला म्हणलं साहेब ज्यावेळेस अतिक्रमण काढायचं त्यावेळेस मी काढीन पण आता चुकीचं गोरगरीब लोकांना त्रास देऊ नका एका बाजूने आपण म्हणतो की बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने आपण बेरोजगार जर युवकांना करणार असेल ही चुकीचं आहे याच्यातून लोक वेगळ्या मार्गाला लागणार आहे वाम मार्गाला लागणार आहे कुणी गाड्या लुटत्यान कुणी काय करत्यान याच्यातून लोक कुणी व्यसनाच्या आधी जाणार आहे असं काही करू नका साहेब म्हणलं नाही लय म्हणलं साहेब मी सांगतो तुम्ही जर JCB घेऊन आले तो पहिला माझ्याशी 2 हात करायची तयारी ठेवायच्या मग या लोकांना हात लावायचा मग त्याला एवढं सांगून त्याला जुळाला म्हणलं हे आमदारकी बिमदारकी टिंब माझं नातं या गरिबांशी देणार हे आमदारकी नाही माझ्या समोर माझ्या गरिबाला जर त्रास दिला ना तर 1 मिनिटा या आमदारकी बिमदारकीला तिलांजली देणारा माणूस या भाषेत सांगितलं मग अधिकाऱ्याने सगळं सांगितलं पुढं सांगितलं शिवाय सांगितलं सांगणारे लोक 4 भीतीच्या आतून AC रूममधून तुम्हाला मार्गदर्शन करतील पण मी रोडवर येईन ना म्हणलं ध्यानात जरा मग ते विषय थांबला म्हणजे सत्यता किती छोट्या लोकांना त्रास द्यावा टपऱ्या टुपऱ्या लोकांना त्रास द्यावा टपऱ्या टुपऱ्या लोकांना त्रास देणारे हे लोक हे बोला आपण सगळ्यांनी
विशेष करून आता आज तर शक्य नाही, तर एक 2-3 दिवसात आपण ज्या आपल्या पास वाटपाच्या कमिटीत ज्यांनी ज्यांनी काम केलं तर हातवर करता का? पास वाटपाच्या कमिटीत काम करणारे कार्यकर्ते आणि अजून कोणी ॲडिशनल काम करणारे. आता आपण संतोष वारेंनी सांगितलं मी शिरोनशी लोक घेऊन येतो, आमच्या पैठणच्या जितूने सांगितलं मी तिकडून शिरोनशी लोक घेऊन येतो, म्हणजे काय आपलं गदारोळ नाही करायचा. तर त्या गावागावात आपले विचार मांडायचे. असेच आपण जे आपल्या आजूका पण कोणी स्वइच्छेने काम करणारे लोक असेल त्यांनी आपल्या नावं यादीत द्या का मी महिनाभर आपल्या यंत्रणेत काम करायला तयार आहे. एकदा तेवढे वेळेस जरा मला पाठ राखण करा रे हो. एकदा जिंकलो ना आपण, अरे एकदा सगळ्यांनाच विमानात घेऊन जातो. आपलं कामच तसं असतं ना. 5 सीटाची गाडी असतो 7 जण बसतो, 7 सीटाची गाडीची 10 जण बसतो, विमानावाल्याला सुद्धा हे बसवते ना. करीतच तुम्ही आपली यंत्रणा लावायला या. एकदा विमानाला विचार किती तिकीट आहे, किती असतं रे, तिथं सुद्धा 1 मध्ये 2 जुळाचं का बघू. हा मला एवढं माहित नाही विमानाचं. विमानाने हेलिकॉप्टर फिरणारी ये नाही जुळलं तर आपल्या जय माता दी चालेल रेल्वेने. रेल्वेचा आपला प्रवास नाही, आपल्या तुमच्या आमच्या सारख्यांचा प्रवास कशाचा. बडे लोक उंची पसंत हेलिकॉप्टर विमान, त्याच्यामुळे त्यांना रस्ते कळत नाही ना, रस्त्याच्या अडचणी कळत नाही. तुम्ही सगळ्यांनी एकदम प्रामाणिक काम करा. बाकीचे आता जे आहेत ना, आता उत्तमराव आलेले, उत्तमरावला तर लय वापर आले. आमचे उत्तमराव हे उत्तमराव हे बेलोंडीचे सरपंच आहेत. उत्तमराव डाके त्यांना तो वापर आहे, तुम्हाला तालुका अध्यक्ष करतो. उत्तमराव डाके म्हणलाय निलेश लंके पुढे हे अध्यक्ष विध्यक्ष शून्य आहे. निलेश लंके नाही म्हणला खासदार होणार मीच होणार आहे, बरोबर आहे. ही भावना प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. ही भावना प्रत्येकात निर्माण झाली तर आपल्याला ही गोष्ट सगळ्यात सोपी गोष्ट आहे. पण आपल्याला आपल्या तालुक्यात सभा घेता येणार नाही, आपल्याला आपल्या तालुक्यात आता मेळावे घेता येणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी एक ज्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी वेगवेगळ्या गावात जाऊन आपलं त्या ठिकाणी आपल्या त्या कार्यकर्त्यांना मदतीची भूमिका करू शकतो, अशा कार्यकर्त्यांची आपल्याकडे बऱ्यापैकी यादी आहे. अजून कोण काम करणारे या कार्यकर्ते त्यांची यादी द्या, म्हणजे त्या गावात गेल्यानंतर आपल्या त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आपण जर त्यांच्या हातात हात मिळून काम करू शकलो तर अजून आपल्याला सोपं निवडणूक होईल. तुम्ही एक रिपोर्टिंग करू शकता की आपल्याला आज काय परिस्थिती, आज काय परिस्थिती. जनतेने जरी निवडणूक हातात घेतली पण आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण जे चिन्ह घेणार आहे ते चिन्ह लोकांना माहित नाही अजून. चिन्ह असं भयान आहे ना, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. लग्नात गेलं तरी वाजत, जागरणाला गेलं तरी वाजत, पुढं गेलं की वाजतेच. बैलगाड्याला गेलं घाटात वाजत, लग्नाला गेलं तरी वाजत. आणि ज्यांना त्या चिन्हाचं दुखणं आहे त्यांच्या समोर वाजत. असं चिन्ह आपल्याला घराघरापर्यंत घेऊन जायची. घराघरातले लोक मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले पाहिजे. आपल्याला तालुक्यासाठी सगळ्यात महत्वाचं सांगतो, अंडरलाईन करून निवडणूक ग्रामपंचायतसाठी निवडणूक लढवा रे बिचारा. ग्रामपंचायतसाठी हात जोडून विनंती करतो तुम्हाला, आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्या प्रतिष्ठेची नाही, आपल्या तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई. घराघरापर्यंत जा. प्रत्येक आपले नातेवाईक असताना आता मला बऱ्याच जणांनी यादी दिल्या, 200, 400, 500 नावं नातेवाईक निघले एक जणांचे. आता मी सकाळी आमच्या गावात रात्री एका अंत्यविधीला होतो मी 2 वाजता. आमचे बाळासाहेब शिंदे आहे का पुढे, बाळासाहेब शिंदे आमचे चेअरमन. त्या बाळासाहेब शिंदे पोखरीचे नाही, पोखरीच्यांनी यादी बिदी नाही दिली, खोटं नाही सांगायची, दिली का. हां, त्या चेअरमननी सांगितलं माझ्या बायकोला 8 दिवस झाले मी सासरवाडीला पाठवलं होतं, कुठं कर्जतला पाठवलं होतं, बरोबर. राजू शिंदे आपणच होतो ना. म्हणजे बायकोला सांगितलं सगळे नातेवाईक घेऊन यायचं, हिंडायचं तिकडं. आता त्यांना नातू आले तरी ह्या आमच्या चेअरमननी बायकोला सांगितलं तू सगळीकडे फिरून यायचं, तुला एखाद्या भावानी एखाद्या नातेवाईकांनी उलट्यात केलं तर तुला काढून नाही म्हणलं, या वयातला का काढून देऊ साहेब.
म्हणजे हे प्रत्येकाने आता हे नातेवाईकांच्या याद्या काढल्या पाहिजे, आपल्या जवळच्या संबंधित लोकांच्या याद्या काढल्या पाहिजे आणि या याद्या घेऊन आपण नातेवाईकांकडे गेलं पाहिजे, प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे. कुणी लोक रुसणारे लोक असतात त्यांना समजून सांगितलं पाहिजे. तालुक्यातून आहे ना एवढं आपण ते फोकस कुठं करणार आहे आपल्या तालुक्यात. तुम्ही पाहिलं असं म्हणजे मला बोलायचं नाही, म्हणजे तुम्ही व्यासपीठावर कुठल्या अपप्रवृत्तीच्या लोकांना घेऊन भाषण करायला होतं हे पण पाहिलं असेल तुम्ही. त्याच्यावरून तुमची राजकीय वैचारिकता किती ढासळली हे पण पहा ना तुम्ही. वैचारिक पातळी किती ढासळली हे पण पहा. आता लोकांना कोणीतरी मला श्रीगोंदा तालुक्यातलं उदाहरण सांगितलं. बाळासाहेब साळुंखे माझ्याबरोबर होते. श्रीगोंदा तालुक्यातलं काय कोणाला तरी वाढदिवस करायला लावला, मटानं त्यांनीच पाठवलं, हे त्यांनीच पाठवलं. हां 17 टन मटण होतं. किती? 17 टन. आपण दिवाळीचं फराळ केलं कुठं? हांग्यात. आपण काय केलं? काय फराळाला काय केलं तर मिसळ पाव आणि गोड होतं ना काहीतरी हा आणि बर्फी, हे गोड केलं. आपण गोड केल्यावर त्यांनी काय केलं? 300 बकरं कापले. 300 मुक्या जनावरांचा बळी दिला. बळी दिला आणि दुसऱ्या बाजूने काय म्हणायचं? जय श्रीराम. 300 बकरं दिले काय सांगायचं? जय श्रीराम. हिंदू. आणि दिलं कधी? वसुबारसेच्या दिवशी. वसुबारस म्हणजे आपल्या हिंदू धर्मात जो पवित्र सण मानला जातो दिवाळी. वसुबारस म्हणजे वसू म्हणजे काय? गाय. गाई वासराची पूजा करायचा दिवस हा हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्या भारत देशामध्ये गाईला जेवढं महत्त्व आहे, 30 कोटी देवता ज्या गाईच्या पोटात आपण पाठवू त्या गाईला वासराची पूजा असणारा दिवस. आणि त्या दिवशी तुम्ही जर 300 बकरं कापिता, 300 लोकांना बळी देता, 17 टन जर श्रीगोंद्यात मटण केलं म्हणजे टन म्हणजे किती झालं? म्हणजे किती बकरं झाले? 8 टन मटण आणि 8 टन चिकन म्हणजे किती बकरांचा बळी दिला. आणि म्हणजे बघा एका बाजूने संपत्तीचा बघा कसा वापर चालू आहे. बळी. मी काल श्रीगोंद्यात गेलतो, आपल्या कर्जतला गेलो. एका कार्यकर्त्याने सांगितलं माझ्याकडे या म्हणला 400-500 लोकांची मिटिंग घेतो. आळसुंद्याला गेलतो तात्या बरं का, आळसुंद्याला. तो म्हणला 400-500 लोकांची मिटिंग घेतो या. तुम्हाला सहज म्हणलं जेवण करतो. म्हणलं चालू ना. म्हणला मग नॉन व्हेजची व्यवस्था करतो. म्हणलं बळी दिल्याला मी खात नाही हा. शिवजयंती हे आपल्याला निवडणुकीत आपल्याला हे बळी फिली नाही चालत. नाही मतं दिले तरी चालतं, पण शुद्ध शाकाहारी जेवण कर. काय सांगितलं? अरे हा विचार आमच्याकडे ना. म्हणजे तुम्ही किती चुकीच्या पद्धतीने लोकांना घेऊन जाणार आहे हे सुद्धा आपण तपासण्याची गरज आहे. एवढं प्रत्येकाला माझी विनंती, आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आपल्याला हीच वेळ आहे. अभिनय तो कभी नाही. अभिनय तो कभी नाही. हा आत्ताच मुळे ही निवडणूक एका बाजूला सत्तेचा माज, संपत्तीचा माज आणि दुसऱ्या बाजूला जनशक्तीचा आवाज. या जनशक्तीला बरोबर घेऊन जाणार आहे. अरे असं उदाहरण पाहिलं असेल, विधानसभेच्या निवडणुकीला मी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून 19 दिवस फिरलो. गोरगरीब लोकांनी मला मदत केली. आज सुद्धा इथं सुरुवात नाही झाली. आपण त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी काही लोकांनी 2.5 लाख रुपयाचा चेक दिला, काही लोकांनी 1 लाख रुपयाचा चेक दिला. आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही मोठा आपला भवानीचा दर्शनाला तुळजापूरला जात असताना कोण लोक म्हणायचे आम्हाला चेक द्यायचा, कोण आम्हाला मदत करायची म्हणा. मी लोकांना लय तिथं नका देऊ, नंतर जायचो खर्च होऊन जातात माझ्याकडून पैसे. मिरजगावला एक शेतकरी आला, साधा शेतातून अध्यक्ष शेतकरी मला येऊन काय म्हणला,
मला आम्ही शेतातून आलोय, तुमची माही काही ओळख नाही राव म्हणलं. मला वाटलं हे महत्वाचं काम आहे का नाही. मला 5,000 रुपये द्यायचे तुम्हाला. म्हणलं काय? अरे त्या बिचाऱ्याला सुद्धा वाटलं ना राव आपल्या शेतकऱ्याचं पोरग आहे, आपल्यासाठी काहीतरी करीन. मला सुद्धा वाटलं ना. एका बाजूला म्हणजे सर्वसामान्य लोकांना आवाज आहे, सर्वसामान्य लोकांच्या हृदयातून आवाज आहे. आता खऱ्या अर्थाने बदल झाला पाहिजे. मला तर त्या दिवशी सांगितलं, आम्ही एक ठिकाणी गेलो होतो, मला एक गोष्ट घोषणा पाहिजे तुमच्यात, इन्क्लाब जिंदाबाद. म्हणजे इन्क्लाब जिंदाबादची घोषणा कधी होतो? अंग्रेज हटाव. त्यामुळं ऐका ना, हा सायमन गो बॅक उत्तर. मला आपल्या याच्यात घोषणा ठेवायची आता, इन्क्लाब. खरंच आता या निवडणुकीपुरतं लोकांना दिशाभूल करणार आहे. पुढल्या वेळेस ना 24 नंतर 5 वर्षांनी कोणचं 29 ना, नगर उत्तर लोकसभा मतदारसंघ ओपन होणार आहे. म्हणजे उत्तरेचा मतदारसंघ ओपन होणार आहे. तुम्हाला फक्त एवढ्याच वेळेत लाडीगुडी लावायची. एकदा तुम्हाला लाडीगुडी किती दिवस लावायची? 13 तारखेच्या 5 वाजेपर्यंत लाडीगुडी लावायची. नंतर आम्ही उत्तरेतच जाणार आहे ना. म्हणजे आमचा मतदारसंघ पण ओपन होणार आहे. म्हणजे या वेळेस जे बसलेलं भूत आहे ना, ते काढायची वेळ आलेली. ते आपल्याला सगळ्यांनी एक दिलाने एका ताकदीने लढून आपण ते भूत डोक्यावरून काढलं पाहिजे. पुढं या निवडणुकीत पाहिलं असेल, निवडणुकीला सुरुवात नाही. आज सुद्धा किती लोकांनी वर्गाने दिल्या, पण घोषणा दिल्या का देणार नाही. नाही देत असतात, मला देत असतात राव. माझ्यासाठी पोटाला चिमटा घेऊन उपाशी राहत्या, पण देणारे मला कळत राव. कोविड सेंटरला तर सगळ्यांनी मदत केली. म्हणजे इथं पारनेर शहरात डायरेक्ट आकडा माझा लक्की आकडा आहे बघ, 33,33,333 रुपये. म्हणजे बघा ना, हे भाऊ चौरेसारखा गरीब कार्यकर्ता बिचारा 1 लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केली. अशी कित्येक महेंद्र गायकवाड सारखा, म्हणजे धामणे राजाराम, हे सगळे लोक. म्हणजे असं तुम्हाला देशात चित्र नाही दिसणार, इथं चित्र दिसणार. लोक वोट भी देने वाले और नोट भी देने वाले हैं. लोक नाही तर म्हणतात इनकमिंग जिंदाबाद, हमारे घर आने दो. पण इकडे लोक म्हणतात निलेश लंके धरे पैसे. हा डॉक्टर व्हायचे, हे म्हणतात डॉक्टरचं ऍडमिशनला 1 कोटी रुपये. हे आपण पहिलं काम करायचं, मेडिकल कॉलेज आणायचं गरीबाचे पोरं डॉक्टर झाले पाहिजे. आता आपल्याला हॉस्पिटल करायचं ना फुकाट, त्या हॉस्पिटलमध्ये पोरं डॉक्टर नको का? इथे लोक मतं देणारे, लोक मतं देणारे आणि इकडे लोक मतं देऊन पैसे देणारे लोक आहे. म्हणजे किती बघा ना तुम्ही, भाऊ चौरे 1 लाख, महेंद्र गायकवाड 2 लाख रुपये, राजाराम धावणे 51,000 रुपये, अजय लामखडे 1,51,000 रुपये, राजू रोडे आमचा गरीब सरपंच बिचारा आणि 1 लाख रुपये मदत जाहीर केली. सोनू नवले आमचा 1,33,333 रुपये. कुठे गेला रे आमचा सोनू? हां मागे, त्याला मी सांगितलं बघा ना किती आदेश पडतो. आमच्या कानरपाट्यात सरपंच बिचारा, त्याला म्हणले बघतो काय खुर्च्या उचलतोय, डायरेक्ट खुर्च्याच उचलून मागच बसला डायरेक्ट पटकन. हे आज्ञाधारक लागतपणा लागतो, हे काय धाक नाही, हे आपुलकी ही निष्ठा आहे. म्हणजे भाऊ निवडली आमचा 51,000 रुपये सांगितले, मारुती कोकाटे 51,000 रुपये, मुकुंद 51,000 रुपये, गोरख भगवान शिंदे पावडे 1,11,000 रुपये, राजा भाऊ दौंड. राजा भाऊ म्हणजे मोठी तोफ आहे, ती अशी तोफ धडाडणार आहे ना तर एकदम, म्हणजे ज्याच्यावर निष्ठा, ज्याच्यावर जीव टाकला ना वळून, त्याच्यासाठी पार तलवार मानायला लागले. तर आमचा राजा भाऊ एकदा हातवर करा ना एकदा लोकांना, राजा भाऊ उठा ना एकदा दाखवा ना. हेलिकॉप्टर काय राजा भाऊने सांगितलं हेलिकॉप्टर देणार आहे फिरायला, पण राजा भाऊ नको हेलिकॉप्टर, काही बरं वाईट झालं तर लय अवघड आहे.
आपलं गाडीच बरी, आपली मारुती 800 आल्टो मोटारसायकल. आपल्याला नको हेलिकॉप्टरनी आपल्याला लोकांचे दुःख कळत नाही ना. मी तुम्हाला किरण कुरुमकर 51,000 रुपये, भाऊ बेरड 1,00,000 रुपये, संदीप सालके 1,51,000, मच्छिंद्र तर्टे 55,000, बरेच येतात मला जरा. निलेश किसनराव कोठावळे 21,000 रुपये, राजे चिडे 1,00,000, सागर पठारे 51,000, शशी आंधळे 1,00,000, बाबुडीचे ग्रामस्थ काहीतरी 2,00,000 रुपये, पानुली ग्रामस्थ पानुली 1,51,000 रुपये. हे पानुलीवाल्यांनो पैसे काय द्यायचे मला घेणं नाही, माझ्या फॉर्मचं डिपॉझिट तुम्ही भरायचा. तुमचे पैसे म्हणजे लक्की. मागचं डिपॉझिट त्यांनी भरलं होतं, त्याच्यामुळे जरा वर्गणी करून ठेवा आपण डिपॉझिट. किती जरा चौकशी करा. म्हणजे आता राजा भाऊ तुम्ही दादा सुंबे 2,11,000 रुपये. राजा भाऊने आता मला सांगितलं हेलिकॉप्टरचं झालं. राजा भाऊ बाळासाहेब, मी पवार साहेबांपाशी बसलो होतो एकदा. पवार साहेबांचं वय किती? 84 वय. पवार साहेबांना मी म्हणलो, साहेब तुम्ही ह्या वयात एवढा प्रवास करता, तुम्ही हेलिकॉप्टरने फिरा ना साहेब. साहेबांनी मला काय सांगितलं, मी राजकीय जीवनात गेल्या अनेक वर्षापासून राजकीय जीवनामध्ये मी राजकारणाच्या प्रवाहात आल्यापासून मी बऱ्याच राज्यात बऱ्याच घडामोडीत बऱ्याच बदल घडवले म्हणजे डेव्हलपमेंट केली. MIDC असू, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटमध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. मग आज मी जर ज्यावेळेस तू पहा मला म्हणले, मी ज्यावेळेस फिरतो मतदारसंघात, बऱ्याच मतदारसंघात मी पाण्याचे शाश्वत पाणीचे योजना आणल्या, MIDC आणल्या. आणि मी ज्यावेळेस फिरत असतो, फिरल्यानंतर मी कार्यकर्त्यांना विचारतो, तुझ्या शेतात माल काय? तुम्ही बघा पवार साहेबांची खासियत, तुझ्या शेतात माल काय, त्याला काय भाव मिळाला, तुला पाणी आहे का नाही. आणि ज्यावेळेस मी फिरतो त्यावेळेस मला उजाड परिसर दिसतो, बागायत परिसर दिसतो. हे जे मी बदल घडवले, हे बदल मला पाहायला मिळाले पाहिजे. आणि अजून काय बदलाची अपेक्षा? पवार साहेबांचं वय 83 वर्षाचं, मग पवार साहेबांचं विजन आजही 100 वर्षाच्या डेव्हलपमेंटचं असतं. आजही मी देव पाहिला नाही, पण देवा इतका श्रेष्ठ आणि जाणकार माणूस ते पाहिला असेल तो म्हणजे आदरणीय पवार साहेब. अरे एखादा माणूस म्हणू शकतो माझं 83 वय आहे, माझं आयुर्मान किती होऊ शकतं, त्याचा विचार मला जर एखाद्याने विचारलं का तू 100 वर्षाचं विजन काय, किती जगायचं 100 वर्षाचं करून विचारतो. पण नाही, साहेबांचं काय 100 वर्षांनी हा बदल घडला पाहिजे, 50 वर्षांनी हा बदल घडला पाहिजे. हा विचार पवार साहेबांचा, आदरणीय पवार साहेबांचा. त्यामुळे हा विचार पवार साहेबांचा आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, पवार साहेबांवर निष्ठा ठेवून आपण काम करतो. अरे त्या पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं लढण्याची ताकद आपल्यात पाहिजे. अरे ताकदीचं बळ ताकद देणारा माणूस आपल्या पाठीशी आहे. अरे त्या नेतृत्वासाठी आपण आमदारकी शून्य आहे पवार साहेबांपुढे. पवार साहेबांनी सांगितलं मला, अरे तुला लोकसभा लढावं लागेल. तात्या बरोबर आहे. पवार साहेबांनी सांगितलं, साहेब तुम्ही म्हणतात तुम्हारे जान भी हाजीर आहे. काय सांगितलं? एवढं करू शकतो म्हणलं. हा साहेब, मग म्हणलं लोकसभा लढव. म्हणलं फस गए. म्हणलं साहेब ठीक. कधी झालं शब्द कधी दिलता? किती दिवस झाले तात्या? आधी तो सच बोलो ना. हे तात्यांनीच श्रीकृष्ण आम्ही म्हणलं. पण हे सगळ्या घडामोडी झाल्या. साहेबांचा फोन दादांजवळ त्यांच्याजवळ मला निरोप आला. अरे तू मला शब्द दिलेला होता. मला दिला ना साहेब. शब्दाला पक्का नाही. माझ्यावर किती वार झाला ना मी सहन करेन, पण तुमच्या शब्दाला कुठं मळ लागून देणार. एका बाजूने तुमचा शब्द आणि एका बाजूने निलेश लंके आणि निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांवर झालेला वाद, त्याचं प्रत्युत्तर देण्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. ही एक जिद्द होती, ही एक चिकाटी होती. नाही अरे माझ्या शब्दावर पाय देता,
मला जीवन मरणाच्या बाबत तुम्ही माझ्याबद्दल जर वाईट विचार करीत असाल नाही अबे आता मी शांत बसत नसतो. अरे हा विचार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पवार साहेबांना शब्द दिलाय. बरं आज आपण या निवडणुकीच्या बाबतीत सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय घेत असताना सामोरं जात असताना अरे ज्या लोकांनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत अहोरात्र कष्ट केले ज्यांनी या लोकांनी माझ्यासाठी त्या लोकांशी विचार विनिमय केला पाहिजे, त्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनमानसांची भावना जाणून घेतली पाहिजे. माझ्या ज्या माणसांनी मला अडचणीच्या काळात विधानसभेत पाठवलं त्या लोकांचा शेवटचा निर्णय घेतला पाहिजे, त्या लोकांची भावना जाणून घेतली पाहिजे, त्या लोकांना आपले दुःख सांगितले पाहिजे, आपल्याला काय काय राजकीय जीवनामध्ये त्रास झाला ही भावना हे मन मोकळं आपल्या माणसांमध्ये केलं पाहिजे. यासाठी आज या ठिकाणी आपण हा मीटिंगचं नियोजन केलं होतं. पण इतक्या संख्येने उपस्थित राहिले म्हणजे 7 वाजले तरी एक माणूस उठला नाही. अरे हे प्रेम हे फक्त निलेश लंकेवर आहे. त्यांच्या समोर हे सांगितलं पाहिजे, त्यांना हे सगळं आपण समजून सांगितलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना मी माफी मागतो. तुम्ही मला 2019ला विधानसभेत 62,000 मतांनी तुम्ही सगळ्यांनी आमदार केलं. तुम्ही त्यावेळेस सुद्धा लोकवर्गणी केली, रात्रंदिवस कष्ट केले. उमेदवार कोण हे माहित नाही, आम्हीच उमेदवार या भावनेतून आपण या विधानसभा मतदारसंघात लढलो, निवडून आलो. निवडून आल्यानंतर सुद्धा तुमचा विश्वास सार्थकी ठरवण्याचा मी अहोरात्र प्रयत्न केला. मी माझ्या जीवाचा पर्वा नाही केली, विचार नाही केला, रात्र प्रवास केला. मतदारसंघातले रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला जायचंय, रात्रभर गाडीचा प्रवास केला. कधी कधी गाडी सुद्धा आमच्या ड्रायव्हरला डुकली लागल्यानंतर गाडी सुद्धा डिवायडरवर गेली. अरे परमेश्वराचे आशीर्वाद आहे, इतक्या लवकर जात असतो का तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय? कधी विचार नाही केला, जीवाची पर्वा नाही केली. सकाळी 5-5:30 जायचं, 1-1.5 तास झोपायचं, दुसऱ्या दिवशी मंत्रालयात जायचं, सन्माननीय मंत्री महोदयांकडे जायचं, मतदारसंघातले प्रश्न मांडायचे, काम मंजूर करायचं. परत संध्याकाळी रात्री मंत्रालयातले काम झाल्यानंतर आपल्या मुंबईकर वासियांचं कोणाचं दुःख असलं, कोणाला काही अडचण असली, कोणाचा काही कार्यक्रम असला, आपल्या मुंबईकर वासियांना भेटायचं. परत रात्री अपरात्री 1-1.5-2 वाजता निघायचं. कुणीतरी आमचं कामट्यावाले, कुणीतरी नवी मुंबईवाले कुणीतरी फोन करतं या जेवायला, जेवण करायचं. रात्री अपरात्री निघायचं, सकाळी इथं पोचायचं. सकाळी उराटलं का परत कुठेतरी श्रद्धांजली वायाला जायचं. अरे एवढं कोण करू शकतो रे? विचार नाही केला. अरे परमेश्वराला माहिती आहे निलेश लंके उद्या काय माहित नाही, आणि जर यात खोटा असलं ना यायला तोंडात किडे पडते ना. आजपर्यंत हा माणूस स्वतःसाठी जगला नाही. हा माणूस जे जगला ना फक्त समाजासाठी जगला. अरे समाजासाठी केलं फक्त. कधी कुठे एखाद्या शहरात एखादा फ्लॅट घेतला नाही, कुठे जमीन घेतली नाही का कुठं प्लॉट घेतला नाही. अरे 1 रुपया खिशात नसला तर कधी चिंता केली नाही, कधी स्वतःचा विचार नाही केला, कधी कशाचा विचार नाही केला. नाही, माझ्या लोकांनी मला मदत केली. कोविडची महामारी आली, अरे परमेश्वराला, आई तुळजाभवानीला, माता वैष्णवीला प्रार्थना केली की हा माझा जे तुला मी अर्पण करतो, मी माझ्या लोकांना वाचवायला चालतो. मला सुद्धा माहित होतं माझा एक ना एक दिवस शेवट ह्याच कोविड मध्ये होणारे, पण कधी चिंता नाही केली. माझं बरं वाईट झालं तरी चालत नाही, माझ्या समोर मी माझ्या लोकांचं वाईट पाहू शकत नाही. माझ्या लोकांच्या शेवटपर्यंत मी त्यांच्या श्वासापर्यंत त्यांच्यासाठी लढणार, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार. 30,000 लोकांना उपचार देऊ शकलो या तुमच्या सगळ्या सहकार्याने. पण त्यावेळेस मनात 24 तास चिंता असायची. अरे माझं काय झालं तरी चालेल रे, परमेश्वराला म्हणायचो माझ्या एखाद्या सहकार्यावर वाईट दिवस येऊ नको देऊ, माझ्या समोर एखाद्या माझ्या सहकार्याचा वाईट दिवस मला पाहू नको देऊ, ही नेहमी प्रार्थना त्या ठिकाणी परमेश्वराला करायचो. पण एक परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने त्या ठिकाणी मी असो आमच्या काही सहकार्याला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. आमच्या सुद्धा कुटुंबात काही घटना घडल्या, आमच्या काही जवळच्या सहकारी, आमच्या पोटगन मेजर सारख्या आमच्या एका जवळच्या जीवाभावाच्या सहकार्यावर सुद्धा ही घटना बेतली.
आम्ही माझ्या चुलत्याचा अंत्यविधी केल्यानंतर दुसऱ्या तासात मी कोविड सेंटर मध्ये होतो. दुसऱ्या तासात आमच्या पोटगण मेजरची मंडळी वारल्यानंतर एवढे दुःख असताना सुद्धा मी परत कोविड सेंटर मध्ये आलो. अरे आपल्या घराला हा आजाराने एकदम छेद करून गेला, पण तरी नाही. आज आपले लोक 1000-1100 लोक आपल्या कोविड सेंटर मध्ये ऍडमिट आहे. त्यांच्याकडे पाठ फिरवायचं नाही. रात्रंरात्र त्या कोविड सेंटर मध्ये राहिलो. 2-2, 3-3 वाजता प्रत्येक माणसाची विचारपूस केले, प्रत्येकाला गळा भेट दिली. मला माहित होतं या गळा भेट दिल्यानंतर याचा निम्मा आजार कमी होणार आहे. नायक चिंता केली, अरे जिथं उजडन तिथं उजडन. लोकांसारखी शोबाजी नाही केली, रेमडेश्वरी मनाने आणले इकले फिकले असं नाही केलं कधी. अरे शेवटच्या थेंबापर्यंत मी लोकांसाठी करीन हीच जिद्द होती. आणि तेच मी अनुभवलेला कोविड यावर मी पुस्तक लिहिलं. ते आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आपण प्रकाशित केलं. मीच केलं ना, ते वाचा. किती निर्दयी माणूस असताना रडल्याशिवाय राहणार नाही. निलेश लंकेला कधी दुःख पण होत नाही, कधी आनंद पण नाही झाला. पण कोविडच्या काळात दिवसातून 4 वेळा रडलेला माणूस मी आहे. अरे अशा काही घटना माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या. आजही त्या घटना जर आठवल्या तर डोळ्यातून पाणी येतं रे. सकाळी माझ्याकडे एका नगरचा एक कार्यकर्ता आलता, बामसेपचा कार्यकर्ता आलता. बामसेपचे लोक जरा हे असतात ना, कॉम्रेड विचारायचे असतात, बरोबर आहे ना. त्याने पुस्तक वाचलं. तुम्ही आपल्या बरोबर नव्हतं का भैया, काय नाव त्याचं, त्या दिवशी आपल्याला ते बोलत होता ते, हा कानगुडे, धनंजय कानगुडे नावाचा माणूस होता. मला आला 2च मिनिटं पुस्तक वाचलं. म्हणलं डोळ्यातून पाणी आलं. म्हणलं मी डोळे पुसून आलो. म्हणला अरे हे अनुभव त्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. अरे आधी केलं आणि मग बोललो मी. आधी केलं आणि मग बोललो. तुमच्यासारखं फुकट जर आहे तिथं वेगवेगळं. अरे आमच्या कोविड सेंटरची चौकशी, अरे का भ्रष्टाचार केला का? मला निलेश लंकेची कोविड सेंटरची चौकशी लाव. अरे चांगलं नाही करता वाईट नका करू, चांगलं नाही करता वाईट नका करू राव. कोविड सेंटरची चौकशी, अमुक चौकशी, तमुक चौकशी. कुठेतरी न्याय आहे ना राव परमेश्वराकडे. कुठेतरी परमेश्वर आहे ना. परमेश्वर ही कुठेतरी एक शक्ती, ती निश्चित म्हणजे निश्चित ती परमेश्वराची शक्ती आपल्याला कुठेतरी एक संरक्षण करते. आणि कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा नाही आपण आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे. अनेक संकटात ज्या वेळेस अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाला, पर्जन्यवृष्टी झाली, पावसाने माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पाठ लोकांच्या शेतात गेलेला माणूस आहे मी. यांची तर झोप नाही झाली. त्यावेळेस मी लोकांच्या शेतात होतो, लोकांच्या वावरात होतो. अरे माझा शेतकरी नुकसान झाले. माझ्या शेतकऱ्यावर जर उपासमारीची वेळ आली तर मी झोपायसाठी मला आमदार केलं का? लोकात गेलो, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. अरे नेहमी प्रत्येकाच्या एखाद्या कार्यकर्त्याचा रात्री बेरात्री ऍक्सिडेंट झाल्यानंतर ऍक्सिडेंटच्या स्पॉटवर गेलो. एखाद्या कार्यकर्त्याचं बरं वाईट झालं कोणाचं तर डेड हाऊसला गेलो. तुम्ही गेले? कधी नाही. अरे प्रत्येक माणसाचं दुःख हे माझं म्हणणारा माणूस कार्यकर्ता मी. प्रत्येकाचा कार्यकर्त्याचं सुख म्हणजे माझं सुख आहे. कार्यकर्त्याचं दुःख म्हणजे माझं दुःख मानणारा कार्यकर्ता आहे. शेवट जे तुम्ही मला माझ्यासाठी केलं त्यातून जेवढं जास्तीत जास्त उतराई करण्याचा प्रयत्न मी प्रयत्न केला. ठीक आहे, काही कार्यकर्त्यांचं समाधान झालं नसतं. अरे सगळ्यांचं मी समाधान करू शकत नाही, काय परमेश्वर. जेवढं केलं ना, देवाला स्मरून सांगतो, आई मोठा देवीला स्मरून सांगते, जेवढं केलं ना तेवढं खरं निस्वार्थ भावनेने तुमच्यासाठी केलं. त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही ठेवला. त्या कार्यकर्त्याने माझ्या बरोबर राहिला, मग त्याला काहीतरी अंधारात सांगायचं, उजाडात काहीतरी सांगायचं. काय जे केलं ते सगळं तुमच्या समोर केलं, तुमच्यासाठी केलं. त्यामुळे यापुढील काळात सुद्धा ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची. प्रत्येकाला वाटलं पाहिजे निलेश लंके हे फक्त माध्यम आहे, मी उमेदवार आहे, हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि ही प्रत्येकात ज्यावेळेस ही भावना जागृत होईल ना, त्यावेळेस या जिल्ह्याचा, या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा स्वाभिमानाची वेळ आहे. ही स्वाभिमानाची वेळ आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला.
मला तर आता एक चिठ्ठी आली राळेगण फेरफारच्या कार्यक्रमामध्ये गव्हाणवाडीमधून एका सरपंचाने विखेला मोटरसायकलवर बसा म्हटले. विखे साहेब म्हणले वेळ लागलं का? गव्हाणवाडी ते राळेगण जाऊला जीवाला जप जरा बघा. हे झालं मी तर मोटरसायकल घेतली आमचं कधी बी घुमते घाबरत ना लोक मोठे बोला ही परिस्थिती आहे. आपण तर कुठली गाडी घोडी काय असेल तसं चलतो. मारुती आहे, थांडेल असो, आल्टो असो, कशावर बसतो. मला लोक बरेच आमचे कार्यकर्ते म्हणतात जरा जपत जा. हे सगळं वेळ काळ ठरलेली आहे. सीटा बसलं तरी जे व्हायचं ते होत असतं. मुळं या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा तुमच्या समोर आढावा मांडण्याचा प्रयत्न केला. अरे फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या आणि काही झालं का आम्ही नगर शहरातला उड्डाण पूल केला. अरे आदरणीय कैलासवासी दिलीप गांधी साहेब, आदरणीय कैलासवासी आपले सर्वांचे नेते, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका केली असेल ते म्हणजे अनिल भैया राठोड साहेब. अरे यांचा प्रयत्न नाही. हे कोणी सांगितलं? गडकरी साहेबांनी सांगितलं. पण तेच घेऊन टपडं घेऊन चालत आम्ही उड्डाण पूल केला. अरे तुम्ही केलं दाखवा ना. म्हणजे लोकांच्या हे सगळं खोटं नाटक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मी तुम्हाला अधिकचा मी बऱ्याच वेळ बोललो, तास दीड तास बोललो, पण बोलणं गरजेचं होतं. बोर नाही झाले झालं तर तुम्हाला वाटत कसं बोलावं. पण बोर झालेले पण मला माहिती, मला कळत नाही, मला तेवढं कळतं म्हणून तर तुमच्या समोर मांडणं गरजेचं होतं. मला आता परत आपल्याला आपली भेट नाही व्हायची म्हणजे काय मी कुठं जाणार नाही, तुम्ही कुठं जाणार नाही. पण आता इंद्रात कुठलं धनुष्य, कोणचं धनुष्य म्हणताय? शिव धनुष्य हाथ में लिया है, राक्षस का नाश करने वाले हम और नाशिक करने वाले आपके हत्यारों से. हे शिवधनुष्य आता हातात घेतलेलं आहे. आता थांबायची वेळ राहिलेली नाही. आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी मांडणं गरजेचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना जाहीर माफी मागतो. माफी यासाठी मागतो, या कालखंडामध्ये तुम्हाला माफी मागतो ज्या ज्या नेते मंडळींनी आपल्याला या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी मदत केली. विशेष करून आदरणीय अजितदादा पवार साहेबांना, ते माझ्या समोर जरी नसते तरी मी मीडियावाले तिथे सुद्धा मी त्यांना सुद्धा माफी मागतो. आता तुम्ही माफ करा, तुम्ही पण मला माफ करा मित्रांनो. तुम्ही मला माफ यासाठी करा. आता आपल्याला हे सगळं पुढं जायचं. आपल्याला कायद्याच्या चौकटीत अडकायचं नाही. तुम्ही पाहिलं असेल यशवंतराव गडाख साहेबांची निवडणूक. गडाख साहेब निवडून आल्यानंतर सुद्धा TN सेशन तिथं लागू झाला आणि गडाख साहेबांचं पद घातलं आणि गडाख साहेबांना 6 वर्ष अपात्र केलं. पवार साहेबांना सुद्धा पार्टी केलेलं होतं. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला जर सामोरं जायचं, आता आपण अभिमन्यू बनले. आपण अभिमन्यू चक्रवात शिरलोय. आता हे चक्र भेद करून जायचंय पुढे. आता मागं सरकता येणार आहे का? नाही. आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं. बऱ्याच जणांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपण चाचपणी केली, कोण उमेदवार दिला पाहिजे. पण जनतेने सांगितलं नाही, यांना जर मुठमाती द्यायची म्हणलं ना तुलाच लढावं लागेल. मला पण कळतं ना पुढं. शेवट लोकांचा सूर सगळं काय बोल. तुम्हाला यासाठी मी माफी मागतो. तुम्ही मला 5 वर्षासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. किती? 5 वर्षासाठी. आता झाले किती दिवस? 4.5 वर्ष. निवडणुकीत काय महिना 2 महिने झाले, तरी 6 महिने बाकी. 6 महिने बाकी. तुम्ही मला किती वर्षासाठी जर तुमचा लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी निवडून दिलाय आणि तो लोकप्रतिनिधी जर तुम्हाला विचारात न घेता जर काही निर्णय घेत असेल तर
हे पाप मी करू शकत नाही. मी तुमची माफी मागतो यासाठी. आपल्याला जर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल, आपल्याला या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. जो निर्णय आपल्याला सहन होऊ शकत नाही असा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण मला कळतं ना, तुम्हाला सुद्धा लोक म्हणणार आहे काय तुमचा आमदार 5 वर्षाच्या आतच त्यांनी काय निर्णय घेतला. कुठंतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. अरे तुम्हाला जेवढा वेदना होणार आहे त्यापेक्षा वेदना मला होणार आहे. शेवट काही गोष्टी बोलून दाखवते. ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, सगळ्या टेक्निकल गोष्टींचा अभ्यास केला, सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण काही कायदेशीर कायदे तज्ञ पंडितांना मार्गदर्शन विचारलं, त्यावेळेस आपल्या समोर काही बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं. सांगितलं नाही तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार. बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं, मीडियावाल्यांनी विचारलं तुम्ही काय करणार काय नाही करणार. म्हणलं देखेंगे लोक जो बोलेंगे वो होगा. म्हणजे लोक काय सांगतात ते पाहू. पण आज आपण 6 महिने कमी असताना आपल्याला काही कटू निर्णय आपल्याला घ्यावा लागणार. 4च महिने ना, बरं झालं पण जीवाला. म्हणजे 4 महिने बाकी आहे. आपल्याला काही कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे सांगत असताना माझ्या वेदना मी सांगू शकत नाही. ज्यावेळेस हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली, काल अभिषेकराव आम्ही होतो 2-3 कार्यकर्ते अमोल बरोबर, त्यावेळेस आम्ही असं बसल्या म्हणले असा निर्णय आपल्याला घ्यायचा, घेऊन टाकू. फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचार होता, मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर भेटायचे. पण मी तुमची माफी मागतो. तर तुम्ही मला 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं, पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार. संघर्ष आम्ही पण केलेला आहे धनंजय. आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी नाही. आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. या सगळ्या मला माहिती आहे, तुम्हाला माझ्याबद्दल एक नफरत निर्माण होणार आहे, एक चीड निर्माण होणार आहे. अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे. कारण आपण 5 वर्षाच्या लढायचं नाही, लढायचं हे तुमचा शब्द आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे. कारण आपण पुढं चुकीचं सापडतो हे बऱ्याच वेळा तपासलं जाणार आहे. कायदेशीर लोकांची टीम आपल्या समोरच्या लोकांकडे. मी इथं एक सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. मला माहीत होतं
तात्यांना मी तर एक दिवस रात्री मला तात्यांचा 2-2:30 वाजता फोन आला. अरे अशी मला शंका वाटते, बरोबर आहे का? शंका वाटते की आपण आता हे कसं होणार. 2:30 वाजता नगरच्या राष्ट्रवादी भवनला तात्या माझी वाट पाहत होते रात्री. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मोठ्या साहेबांना पण भेटलो. साहेबांना पण या सगळ्या गोष्टी सांगितल्या. साहेब मला म्हणजे ठीक आहे, बघ काय कसं करता येईल. तर मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला मित्रांनो. आपल्याला या जसं आपण जिल्ह्यात तालुक्याचं चित्र बदलावण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याकडं अपेक्षा आहे लोकांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या अपेक्षा आहे. लोक कशासाठी आली इतक्याला? त्यांना माझ्याकडून काय मिळवायचं काय आहे? बाहेरच्या लोकांनी त्यांना माझ्याकडून काय मिळवायचं नाही, माझ्यामुळे यांना नुकसान आहे. यांची अपेक्षा आहे का आता आम्हाला सुद्धा तुमच्या खासदार मिळाला पाहिजे, ही अपेक्षा आहे. तर आपण आपल्या मतदारसंघातील लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. करू ना, एकदा नगर दक्षिणची सवारी करू ना, जिल्हा बदलावण्याचा प्रयत्न करून राहू. दिल्लीत लोक जे म्हणतात ना यांना मांडता येतं का नाही, अरे नाही, शेतकऱ्यांची बाजू मांडली ना, नाही दूध दरवाढीच्या बाबत नाही बोललो. मला तुम्ही सांगा ना, शेतकऱ्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी ठीक आहे. आता आपल्याला ही लढाई तर जिंकणंच भाग आहे आपल्याला. तर आपण आज आपल्या विधानसभा सदस्यपदाचा आपण आज या ठिकाणी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवित आहे. परत एकदा तुम्हाला मी जाहीर माफी मागतो. आपण ह्या गोष्टीचा निर्णय घेण्याची वेळ आपल्या का आणली, कुणी आणली, या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यांना ह्या उत्तराचं प्रत्युत्तर देण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहावं लागणार आहे. म्हणून विधानसभा मी तर बऱ्याच वेळा भाषणात बोलता म्हणतो ना, हे आमदारकी म्हणतो ना. मी माझं वाक्य काय आहे पहिल्यापासून, जे बोलतो ते करतो आणि जे करतो ते बोलतो. आपल्याला लोकसभेला सामोरं जायचं आहे ना, हे राहायला पर्याय तुमचं नुकसान होतं आहे ना. तुमची भर मी काढून देतो ना, तुमची भर काढून देतो ना. मला उद्या कुणी आपल्याला बोलायला नको, कुणी आपल्याला उद्या कोर्टाची दार दाखवायला नको, कुणी आपल्याला चुकीच्या कायद्याच्या चौकटीत अडकवायचा प्रयत्न नको करायला. मला आपण आपल्या पुढे रे माझा राजीनामा आपण देखाव ना. मीडियावाल्यांना सुद्धा इतकी उत्सुकता होती. मीडियावाल्यांना सुद्धा सांगू इच्छितो मित्रांनो, आजच निर्णय आपला आपण फायनल निर्णयावर आलेलो आहे. एवढं कसं आहे असं काय तिच्या आईला उलटी स्टेपवर लावलं नाही की जेवराज का आपण बाकीच्या सगळं ड्रामा राजीनामा नाही दिला. हे आपला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा घेऊन आपला माणूस आपला आत्ता निर्णय झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगणार, हा राजीनामा आपला पोच कर. आत्ता लगेच आपण मेलद्वारे आपण आपला राजीनामा पाठवत आहे. माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मुंबई यास महाशय, मी दिनांक 29/3/2024 पासून मध्याह्नानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा माझा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे. दिनांक 29/3/2024 आपला विश्वासू निलेश ज्ञानदेव लंके विधानसभा सदस्य. हा राजीनामा आपण आत्ता ह्या क्षणाला अध्यक्ष साहेबांकडे पाठवित आहे. आणि आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, ज्या पवार साहेबांना एक मनात सल होती, 83 वर्षाच्या पवार साहेबांना आपण कुठंतरी दुःख दिलं मधल्या काळात, त्या दुःखाची भर काढण्यासाठी साहेबांच्या हाकेला वव देऊन आपण ही नगर दक्षिण लोकसभा निवडणूक साहेबांच्या नेतृत्वाखाली
लढण्याचा निर्णय घेतला. मला सर्वांना सगळ्यांनी नव्या ताकदीने नव्या जोशाने आता लढाई ही जिंकण्यासाठी सर्वांनी शिवधनुष्य हातात घेऊन 13 तारखेपर्यंत प्रत्येकाने जास्तीत जास्त कसं आपल्याला आपले इन्व्हॉल्वमेंट करता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. वेळेनुसार आपण कधी मीटिंग असू कडू काय असू तर त्या संदर्भात आपण बसत जाऊ. आणि 1 जानेवारी आपलं 1 तारखेला जनसंवाद यात्रा आपण स्वाभिमान जनसंवाद यात्राचा शुभारंभ मोठा देवीच्या मंदिरात आई मोठा देवीला साकड घालून करणार आहे. शेवट आपण नगरच्या विशाल गणपतीला नारळ फोडून समारोप त्या ठिकाणी करणार आहे. आपलं ज्या तालुक्यातील आपले पास वाटप करणारी जी कमिटी त्या कमिटीतील कार्यकर्त्यांना माझं सांगणं की आपण प्रत्येक गावात जाऊन आता आपल्या कार्यक्रमाचा नियोजन घेऊन त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्येकाने उद्या संपर्क साधून त्या ठिकाणी जायचं आहे. यानंतर तात्या आपल्याला उठू नका बसू नका 5 मिनिटं बसू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.